सुषमा स्वराज मंचातर्फे आपणा सर्वांचं इथे हार्दिक स्वागत करते। आपण कुठल्याही नवीन कार्याची सुरुवात, कार्यक्रमाची सुरुवात ही दीपप्रज्वलाने करतो। मी श्री रवींद्र कट्टी सरांना विनंती करते की ते आजचे मान्यवर अध्यक्ष श्री गाडगीळ सर आणि पै सरांना घेऊन व्यासपीठावर दीप प्रज्वलनासाठी यावं। दीपस्तवन करूया। भो दीप ज्ञान देवेश स्थाने चात्र स्थिरो भवे यावत् सत्रं करिष्यामः तावत् तं शिरो सन्निधो भव। मी मान्यवरांना विनंती करते की त्यांनी स्थानापन्न व्हावं। ते अध्यक्ष श्री राजेश गाडगीळ सरांचा थोडक्यात मी इथे परिचय करून देते। खरं तर आपल्यापैकी बहुतांश लोक त्यांना नक्कीच ओळखतायत, पण एक औपचारिकता म्हणून मी त्यांचा थोडक्यात परिचय देते। राजेश गाडगीळ हे एक उद्योजक असून जाई काजळ या लोकप्रिय औषधाची निर्मिती करणाऱ्या वेस्टर्न इंडिया केमिकल कंपनीचे 1996 पासून भागीदार आहेत। व्यवसायाबरोबरच ते गिर्यारोहण क्षेत्रात गेली 35 वर्ष कार्यरत आहेत। सह्याद्रीत विविध पदभ्रमण व प्रस्तरारोहण मोहिमा, सुरक्षा शिबिरे यांचे त्यांनी नेतृत्व केले आहे। तसेच महाराष्ट्र राज्याचे साहसी उपक्रम धोरण तयार करण्यात त्यांचा सहभाग आहे। त्याबरोबरच हिमालयातल्या 12 अति उंचीवरील पदभ्रमण व 35 हिमशिखर आरोहण मोहिमा त्यांनी पार पाडल्या आहेत। त्यामध्ये 15 हिमशिखरांवरील पहिली यशस्वी चढाई करण्याचा मान त्यांनी मिळवला आहे। द हिमालयन जर्नल या जगप्रसिद्ध वार्षिकाचे 14 वर्ष उपसंपादक व 3 वर्षे मुखसंपादक म्हणून त्यांनी काम सांभाळले आहे। महत्वाची बाब म्हणजे 2005 सालापासून हिमालयाच्या स्पिती, लडाख व ईस्टर्न काराकोरम यामधील भारतीय सीमेजवळील अस्पर्श भागात मोहिमा करून त्या अज्ञात परिसराचे पहिले अहवाल सातत्याने भारत सरकारकडे पाठवत आहे। संरक्षण विभागाने त्यातील काही अहवालांचा उपयोग सैन्यातील काही कार्यांसाठी केला आहे। आजचे G20 आणि भारताचा सहभाग तथा भारताचं अध्यक्षीय महत्व या विषयावर भाष्य करणारे वक्ते श्री देवेंद्र पै सरांचा इथे मी थोडक्यात परिचय करून देते। श्री देवेंद्र पै यांनी युवा क्षेत्रात जाण्यापूर्वी एशियन एज मध्ये इंटर्न म्हणून करिअरला सुरुवात केली। यानंतर खासदार राजीव चंद्रशेखर यांचे राजकीय विश्लेषक म्हणून त्यांचा कार्यकाळ सुरू झाला। नंतर त्यांनी अस्मी करिअर कनेक्ट नावाची कंपनी सुरू करून सामाजिक उद्योगाची भूमिका साकारली, ज्यामध्ये त्यांनी महाराष्ट्रातील सुमारे 1 लाख विद्यार्थ्यांशी संवाद साधला। श्री देवेंद्र यांनी त्रिपुरातील राजकारण आणि शासन या विषयावर एका पुस्तकासाठी सहलेखन केले आहे। 3 वर्षे त्यांनी मुंबईत मास मीडियाच्या विद्यार्थ्यांना सामाजिक विज्ञान शिकवले। ते 3 विद्यापीठांमधील 3 अभ्यासक्रमांच्या शैक्षणिक मंडळावर आहेत।
विवेकानंद एज्युकेशन सोसायटीच्या इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट मुंबईद्वारे आयोजित VESIM लीड फेस्टचे ते सहसंस्थापक देखील आहेत आणि बातम्यांच्या वादविवाद स्पर्धांमध्ये सुद्धा भाग घेतात. सध्या राज्यशास्त्रात PhD करत असताना श्री देवेंद्र हे रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी RMP येथे मुख्य शैक्षणिक अधिकारी आहेत, जे सिव्हिल G20 चे सचिवालय आहे. तसेच ते कोर्स डायरेक्टर म्हणून RMPच्या इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ डेमोक्रेटिक लीडरशिप मुंबई येथे नेतृत्व, राजकारण आणि प्रशासन या विषयातील पदव्युत्तर कार्यक्रमाचे प्रमुख आहेत. मी रवींद्र कट्टी सरांना विनंती करते आजच्या दोन्ही मान्यवरांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत करते. श्री राजेश गाडगीळ सर, श्री देवेंद्र पै सर, मी रवींद्र कट्टी सरांना विनंती करते की त्यांनी सुषमा स्वराज मंचाची थोडक्यात माहिती इथे सर्व श्रोतृवर्गाला द्या. धन्यवाद. या व्यासपीठावर उपस्थित आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री राजेश गाडगीळजी आणि आजचे आपले प्रमुख वक्ते श्री देवेंद्र पै आणि या सुषमा स्वराज मंचचे प्रेरणास्त्रोत श्री श्रीधरजी साठे आणि आपण सर्व सुजान आणि सुविद्य बोरिवलीकर यांचे मी या सुषमा स्वराज मंचच्या तिसऱ्या पुष्प गुंताना सर्वांचे स्वागत करतो. आजचा हा तिसरा कार्यक्रम आहे. यापूर्वी जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्यात आपण कार्यक्रम केले होते. आता सुषमा स्वराज मंच याविषयी एक थोडक्यात पूर्वपीठिका सांगण्याचं काम आहे. असं आहे की साधारण 3 वर्षापूर्वी म्हणजे जानेवारी 2020 साली काही आम्ही समविचारी मंडळी एकत्र आलो होतो. त्यावेळी असा एक विचार आला आणि असं एक आढळलं थोडक्यात म्हणजे की आपण सर्व सुविद्य आणि सुजाण नागरिक आपण अनेक गोष्टींवर आपापसात भेटलो की चर्चा करतो. साधारण चर्चेचे विषय नेहमीचे जिव्हाळ्याचे असतात, पण आंतरराष्ट्रीय संबंध, परराष्ट्र नीती, भूराजकीय परिस्थिती, जिओपॉलिटिकल या विषयांवर फारसं काही चर्चा किंवा काही असं होत नाही. बरं, हे जे विषय आहेत हे तितके तसे जिव्हाळ्याचे आहेत की नाही, आपल्या सामान्य माणसाचा याच्याशी काय संबंध येतो, हे मनात प्रश्न निर्माण होतात. आता साधं उदाहरण द्यायचं तर मी एक पासपोर्टचं उदाहरण देईन. आपण सर्वांकडे पासपोर्ट आहेत. आता पासपोर्ट कोण देतं की आपलं परराष्ट्र व्यवहार खातं. परराष्ट्र व्यवहार खात्याकडे सर्व पासपोर्टची व्यवस्था असते आणि जेव्हा आपण पासपोर्टसाठी अर्ज दाखल करतो त्यावेळी आपल्याला या खात्याशी संबंध येतो. आता हे लक्षात घ्या, भारतासारख्या एवढ्या प्रचंड देशात करोडो लोकांना पासपोर्ट देणं, अनेक ठिकाणी त्याची व्यवस्था करणं आणि पोलीस रिपोर्ट बरेच त्याच्यामध्ये म्हणजे ज्या ज्या काही गोष्टी येतात त्या सर्वांचं आयोजन करणं हा एक प्रचंड मोठा एक व्यवहार आहे. आणि हे आपले परराष्ट्र व्यवहार खातं करत असतं किंवा आपल्या सामान्य संबंध येतो. दुसरं महत्त्वाचं म्हणजे आपण जेव्हा परराष्ट्र किंवा आंतरराष्ट्रीय संबंध या संबंधी चर्चा करतो त्यावेळी आपल्याला एक लक्षात येतं की आपले आज कुठचाही देश म्हणजे भारतासारखा मोठा देश सुद्धा
अलिप्तपणे किंवा सर्वांशी संबंध तोडून एकटा तसा राहू शकत नाही. जगामध्ये एकच फक्त नॉर्थ कोरिया असा देश आहे की जो त्याचा कोणाशी काही संबंध नाही. पण भारतासारख्या एवढा प्रचंड देशाला असं राहता येत नाही. तर हे आंतरराष्ट्रीय संबंध कसे असतात? आता हे खरं म्हणजे आपल्या लोकांचं, बऱ्याच लोकांना म्हणजे एक कल्पना आहे की हे फक्त तज्ज्ञ लोकांचं काम आहे आणि याशी निगडीत जे लोक आहेत ते आपलं काम करीत राहतील, आपल्याला काय त्याचं एवढं देणं घेणं. पण निश्चितपणे जेव्हा काही गोष्टी जेव्हा बारकाईने आपण विचार करतो तेव्हा लक्षात येतं की अशा अनेक गोष्टी आहेत त्याच्याशी आपला संबंध येतो. एक साधं उदाहरण द्यायचं मी तुम्हाला सांगतो. एक 3-4 वर्षापूर्वी आपल्या सरकारनं मलेशिया या देशाची, त्या देशातून आपल्याकडे पाम तेलाची निर्यात होत होती, आयात होती तर काही एक कारणामुळे म्हणजे मुख्यतः त्यांच्या त्यावेळच्या जी राजवट होती त्यांनी भारताविरुद्ध भूमिका घेतली होती. काश्मीर विषयक त्यांनी पाकिस्तानच्या बाजूने त्यांच्या राष्ट्रप्रमुखांनी भाषण केलं होतं आणि त्यानंतर सुद्धा भारत विरोधी भूमिका घेतली होती. त्यावेळी आपल्या सरकारनं पाम तेल आयात या देशाकडनं बंद केली होती. कारण भारतासारख्या एवढ्या प्रचंड बाजारपेठेला पाम तेल पुरवणं ही त्या देशाची एक मोठीच गरज होती. एवढा त्यांचा माल कोणी दुसरा कुठचा उचलू शकत नव्हता. त्यांच्या अर्थव्यवस्थेवर याचा मोठा परिणाम झाला आणि त्यामुळे झालं काय की आपल्या सगळ्यांना त्या काळात पाम तेल थोडं महाग मिळायला लागलं. आता तेव्हा लक्षात यायला पाहिजे आपल्याला की अशा काही ज्या गोष्टी असतात त्याच्यानी आपल्यालाही त्याचा म्हणजे त्याचा परिणाम होत असतो. तर अशा ज्या अनेक गोष्टी आहेत. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे देशाची संरक्षण व्यवस्था. आज आपण सगळे इथे बसलोय, आपण आपले व्यवहार नीट करत असतो. त्याच्या मागे आपली सशस्त्र सेना जी आहे ती आपल्या सरहद्दीवर उभी असते आणि या सेनेसाठी एक प्रचंड मोठा खर्च असतो आणि हे त्याच्या आणि सशस्त्र सेना ही परराष्ट्र नीतीशी निगडीतच असते. आणि जेव्हा काय आपण परराष्ट्र नीती म्हणतो सामान्य माणसाचा संबंध ह्या दृष्टीने येतो की हे जे संरक्षण आहे की ह्याचा म्हणजे परराष्ट्र नीतीशी अगदी म्हणजे जवळचा संबंध आहे. आणि अशा प्रकारे आपला हा एक संबंध नेहमी येत असतो. तर याविषयी एक विचार करणं, एक चर्चा करणं हे अभिप्रेत असं या मंचातर्फे आहे. आणि ही गरज नेमकी ओळखून हे सुषमा स्वराज म्हणजे स्थापना झाली. याद्वारे आपण एक या संदर्भात एक चर्चा घडून आणू. याविषयी एक जे काही या क्षेत्रातले तज्ज्ञ आहेत त्यांना बोलावून त्यांच्यातर्फे एक नवीन माहिती आपण उपलब्ध करून देऊ आणि याविषयी एक संपूर्ण असे चर्चा आणि एक चर्चा विमर्श व्हावा अशी एक याच्या मागे कल्पना आहे. आता अनेक वेळा प्रश्न निर्माण होतो की या व्यासपीठाला सुषमा स्वराज यांचे नाव का देण्यात आले. आता सगळ्यांना माहिती आहे की मी याविषयी जास्त डिटेल सांगत नाही, पण सुषमा स्वराज या 2014 ते 19 या कारकिर्दीत या कालावधीत आपल्या भारताच्या परराष्ट्र व्यवहार मंत्री होत्या. त्यांच्याविषयी बहुतेक आपल्याला सगळ्यांना माहिती आहेच, ती मी काही पुनरुक्ती करत नाही. पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यांनी त्यांच्या कारकिर्दीत म्हणजे हे सर्व जे परराष्ट्र धोरण, परराष्ट्र व्यवहार खात्याचे जे सगळे म्हणजे कारभार आहे हा पूर्णपणे जनताभिमुख केला. म्हणजे पासपोर्ट सुलभीकरणाची प्रक्रिया असो, इराकमध्ये येमेनमध्ये अडकलेले भारतीयांना परत आणणं असो, त्या सगळ्यांच्या मागे सुषमा स्वराजजींनी एक प्रचंड मोठं अभियान चालवलं. आज आपण बघतो पासपोर्ट जेव्हा आपण नवीन अर्ज करतो, आज पासपोर्ट सुलभ अत्यंत म्हणजे एका महिन्यात पासपोर्ट येतो. पूर्वी एकेकाळी याच पासपोर्टला 4-4, 6-6 महिने लागायचे. त्यांच्या त्या कारकिर्दीमध्ये अतिशय म्हणजे प्रभावीपणे त्यांनी हे खातं चालवलं. आणि आश्चर्य बघा, म्हणजे एवढं
म्हणजे आणि त्या पक्षाच्या त्यांच्या पक्षाच्या एक म्हणजे अतिशय समर्पित अशा कार्यकर्त्या होत्या. आणि त्या म्हणजे 2019 साली जेव्हा त्यांच्या लक्षात आलं की त्यांची तब्येत ठीक नाही, तर त्यांनी स्वतःहून या सत्तेच्या राजकारणातून बाजूला झाले. म्हणजे एक त्याग, निष्ठा आणि समर्पितता ह्या 3 गोष्टी त्यांच्यामध्ये म्हणजे अत्यंत ओतप्रोत अशा भरलेल्या होत्या. तर त्यांच्याशिवाय दुसऱ्या कोणाचं नाव या मंचाला देणं हे खरं म्हणजे संयुक्तिक ठरलंच नसतं. आता हा उपक्रम करायचं जेव्हा ठरलं साधारण जानेवारी 2020 साली, तेव्हा मार्च 2020 साली आम्ही पहिली बैठक घ्यायचं ठरवलं. श्रीधरजींनी 18 मार्च तारीख निश्चित केली होती. आणि दुर्दैव म्हणजे त्याच वेळी कोविड महामारीने सर्व जगाला ग्रासलं आणि जवळजवळ 2-2.5 वर्ष यातलं काही होऊ शकलं नाही. फक्त एक व्हॉट्सॲप ग्रुपवर एक विचारांची देवाणघेवाण होत होती. आता कोविड महामारी संपल्यानंतर आता हे करायचं ठरवल्यानंतर 3 वर्षाचा उशीर झाला होता. आणि हे ज्या ठिकाणी आता आपण बसलोय ते अटल स्मृती उद्यान याचे संचालक त्यांनी सहकार्याचा हात पुढे केला. आज ते त्यांच्या कार्यबाहुल्यामुळे आज आपल्याकडे इथे नाहीये, तर ते नेहमी असतात. आता यापुढे दर महिन्याच्या एखाद्या रविवारी हा कार्यक्रम अशा प्रकारे करायचं ठरवलेला आहे. आज देवेंद्रभाई आपल्याकडे G20 या विषयावर व्याख्यान देणार आहेत. परंतु त्यानंतरच्या काळात म्हणजे पुढच्या महिन्यामध्ये एप्रिल-मे मध्ये आणखीन एक महत्त्वाचा विषय जो आता आपण म्हणजे सगळ्यांच्या चर्चेमध्ये आहे, एक म्हणजे रुपया, हा जो भारतीय रुपया आहे हा म्हणजे कन्व्हर्टिबल म्हणजे अनेक देशांमध्ये चालणारं चलन या प्रकारे त्याचं एक स्वरूप असं हा एक आपल्या सरकारने निर्णय घेतलेला आहे. म्हणजे आज अमेरिकन डॉलरचं जे महत्त्व आहे ते कालांतराने हळूहळू भारतीय रुपयालाही महत्त्व मिळेल. आजच जवळजवळ 20 देशांमध्ये भारतीय रुपया हे चलन आज म्हणजे चालण्यासारखं आहे. तर हा एक विषय आहे. त्यानंतर त्याही पुढच्या महिन्यामध्ये आणखीन एक विषय जो म्हणजे आज दिवाळ्याचा असा आहे, क्वॅड म्हणजे 4 देशांचा राष्ट्रसंघ. आपल्यापैकी सगळ्यांनी याविषयी बरंच वाचलं असेल, पण याविषयी एक सविस्तर माहिती देण्याकरता आपल्याकडे एक प्रख्यात वक्ते येणार आहे. आजच मी सगळं ते सांगत नाही, पण निश्चितपणे ती माहिती उद्बोधक ठरेल असा माझा अंदाज आहे. आता यापुढे मी राजेश गाडगीजींना विनंती करतो, आजच्या कार्यक्रमामध्ये ते अध्यक्ष आहेत, त्यांना मी विनंती करतो त्यांनी 1-2 शब्द सांगावे आणि त्यानंतर आजचे आपले वक्ते देवेंद्रजी हे आपलं व्याख्यान देतील. सगळ्यांना एक विनंती आहे, आपले भ्रमणध्वनी सायलेंट करून ठेवावे. नमस्कार. वक्ता म्हणून खूप ठिकाणी गेलो असलो आत्तापर्यंत, तरी अध्यक्ष म्हणून नक्की काय करायचं हे पहिल्यांदाच झाल्यामुळे मलाही संभ्रम आहे थोडासा. जी काय चूक होईल ती सगळे माझे ज्येष्ठच इथे बसलेले पोटात घालतील अशी आशा आहे. दुसरी गोष्ट म्हणजे मला बोलायला खूप आवडतं, त्याच्यामुळे लक्षात ठेवलं पाहिजे की आज देवेंद्रजींचं व्याख्यान आहे, माझं नाही. तिसरी गोष्ट म्हणजे मी अध्यक्ष का झालो याचा मी साठेकाकांनी पहिल्यांदा सांगितल्यापासून विचार करतोय. इतका अपात्र अध्यक्ष आतापर्यंत या मंचावरती आला नसेल असा एक माझा नम्र अंदाज आहे. यापुढेही येऊ नये अशी आशा आहे. ह्याचं कारण असं की आजचा जो विषय आहे G20 ह्या संदर्भात पेपरमधल्या किंवा माध्यमातल्या बातम्या या पलीकडे माझं स्वतःचं ज्ञान शून्य आहे, हे मी मोकळेपणाने कबूल करतो. एकच आनंदाचा भाग असा आहे की मी बहुमतात आहे, कारण ह्या विषयाची खरीखुरी माहिती असणारी खूप कमी लोक आपल्याही देशात सापडतील. त्यामुळे मला आनंद आहे की आज देवेंद्रजी या विषयावर बोलणार आहेत. त्यांचा मगाशी आपण जेव्हा परिचय ऐकत होतो ते आपल्या असं लक्षात येईल की ते नुसते वक्ते नाही आहेत,
त्यामागे त्यांचा व्यासंग उभा आहे. त्याच्यामुळे तुमच्या सगळ्यांइतकाच मीही उत्सुक आहे. मगाशी सरांनी एक मुद्दा मांडला की हे जे काही घडतंय ह्याच्यात एक सामान्य भारतीय म्हणून माझा काय रोल आहे किंवा काय गरज काय मला याच्यात रस घेण्याची. मी स्वानुभवाने असं सांगेन की ही आपली फक्त खोटी कल्पना आहे. याचं कारण असं की गिर्यारोहण हा माझा छंद आहे. माझ्या परिचयात तुम्ही ते ऐकलं, मला कळायला लागलं म्हणजे 12व्या वर्षाचा असल्यापासून डोंगरात जातोय. धन्यवाद मला इथे बोलवण्यासाठी. ह्याच्या आधी जे 2 जण या मंचावरती प्रेझेंटेशन किंवा व्याख्यान देऊन गेलेले आहेत ते दोन्ही माझे सिनियर आहेत. रश्मिनी कोपरकर माझी रुपारेल आणि SIST सिनियर आहे आणि अनय जोगळेकर मला वाटतं आला होता. रामभाऊ माळगी प्रबोधिनी तो माझा सिनियर राहिलेला आहे. तर माझं हे सौभाग्य आहे की सिनियर्सनी ज्या मंचावरनं वक्तव्य केलं त्याच मंचावर मला बोलण्याची संधी मिळते. जसं राजेशजींनी सांगितलं की G20 या विषयाबद्दल आपण ऐकतो की G20 झालं, इथे एक मीट झाली, इकडे एक कार्यक्रम झाला, तिकडे काय झालं. पण तुम्ही इंटरनेटवरती शोधा G20 काय आहे, कसं चालतं. खरंच याची कल्पना पत्रकारांनाही कमी असेल असा माझा अंदाज आहे. कारण बातमी पण वरवरनं असते आणि तुम्ही समजा अभ्यास केला तर तुम्हाला कुठे कॉन्फ्लिक्ट किंवा काही प्रॉब्लेम्स पण समोर येतील की इनॅक्युरेट माहिती आहे. माझा G20 शी संबंध कसा आला, जसा भारतात अनेक इंटरनॅशनल कार्यक्रम होतात, भारत अनेक इंटरनॅशनल प्लॅटफॉर्म्स वरती भाग घेतो, आपण पेपरात वाचतो, विषय संपतो. पण यावेळेला मोदीजींनी एकदम G20 त्याची हवा केली की भारताला आता त्याचे अध्यक्षीय पद मिळतंय करून. 6 महिन्यापूर्वी भारताला युनायटेड नेशन सिक्युरिटी काउन्सिलचंही अध्यक्षपद मिळालं. त्याचा इतका गाजाबाजा नाही झाला. त्याचं जॉईंट स्टेटमेंट आपण टेररिझम वरती दिलं. मुंबईच्या ताज हॉटेलमध्येच तो कार्यक्रम झाला होता आणि सगळे देशाचे युनायटेड नेशन सिक्युरिटी काउन्सिल मेंबर कंट्रीजचे सगळे फॉरेन मिनिस्टर झाले होते आणि त्या पाकिस्तानला भरपूर खटकलं कारण ते जयशंकरची क्लिप एकदम शार्प व्हायरल झाली होती. पण मग त्याचा इतका गाजावाजा नाही झाला. G20चा का होतोय माझाही प्रश्न होता. काही योगायोगाचा तो UNSCचा कार्यक्रम होता ताजमध्ये, तेव्हा मी तिकडे होतो, मी बघितलं तो कार्यक्रम समोर होतोय. पण ठीक आहे, मोदीजींनी त्याला इतकं उचलून धरलं नाही ना. न्यूज पेपर्सनी भरपूर उचललं. तो एक इव्हेंट किंवा एक स्टेटमेंट म्हणून ते बाहेर आलं. नोव्हेंबर एंड मध्ये डिसेंबर 1 पासून भारताची G20 प्रेसिडेन्सीची सुरुवात होत होती. त्याच वेळेला आम्ही एक कार्यक्रम करतो दरवर्षी, मॉडेल इंटरनॅशनल लीडर्स मीट असा एक आम्ही कार्यक्रम करतो रामभाऊ माळगी प्रबोधिनी IITL मध्ये. तर यावर्षी विचार केला इतकं G20 बोलणं सुरूच आहे, मग आपण यावर्षी मॉडेल युनायटेड नेशन्स कसं असतं, मॉडेल पार्लमेंट कसं असतं, तसं आपण मॉडेल G20 करू. आणि त्याच वेळेला अनाउन्समेंट झाली की रामभाऊ माळगी प्रबोधिनी हे G20 बरोबर एक C20 प्रकार असतो, त्याचं सेक्रेटेरिएट होणार. आतापर्यंत मला माहितीच नव्हतं C20 काय असतं करून. मला फक्त माहिती होतं G20 हा प्रकार असतो. मग त्याचा अभ्यास सुरू केला कारण मॉडेल पार्लमेंट, मॉडेल युनायटेड नेशन्स याचा एक फॉर्मॅट आहे, याचा ड्राफ्ट आहे, तयार आहे. मॉडेल G20 हा भारतात कधी झालाच नव्हता, त्याचा ड्राफ्ट काहीच नव्हतं. मग त्याचा अभ्यास केला आणि त्या निमित्ताने G20 वरती माझा थोडा अभ्यास झाला. आता तो कम्प्लीट आहे नाही आहे, किती गॅप्स आहेत ते तुम्हीच मला सांगणार माझ्या प्रेझेंटेशन नंतर. तर प्रयत्न करतोय या प्रेझेंटेशन थ्रू की मी G20 या कॉन्सेप्टची तोंडओळख करून देईन आणि भारताची प्रेसिडेन्सी त्याच्यात काय करते आणि आपल्याला त्याचं काय होणार आहे ते तुम्हाला मी सांगण्याचा प्रयत्न करेन. नेक्स्ट सर्वात आधी G20 ची सुरुवात कशी झाली ती समजून घेऊया. G20 ची सुरुवात झाली एशियन फायनान्शियल क्रायसिस, जेव्हा थायलंडमध्ये फॉरेन करन्सी किंवा फॉरेन एक्सचेंज जे असते त्यामध्ये बॅलन्स ऑफ पेमेंट एकदम चुकलं आणि थायलंडकडे काही पैसेच राहिले नाही. म्हणजे भारताची जी स्थिती, नरसिम्हा जेव्हा प्रधानमंत्री होते, मनमोहन सिंग फायनान्स मिनिस्टर होते, की आपलं सोनं आपल्याला IMF ला ठेवावं लागलं, तिकडनं आपल्याला पैसे घ्यावे लागले, तीच परिस्थिती थायलंडमध्ये झाली आणि थायलंडचं मार्केट पडलं, करन्सी 40% पेक्षा जास्त डिक्लाइन झाली. डॉलर बरोबर त्यांचं जे काही इक्वेशन होतं ते त्यांना परत बदलावं लागलं, नवीन रेट्स लावावे लागले, स्टॉक मार्केट कलॅप्स झाले. म्हणजे तिकडचे देशाचे रेजिम चेंज झाले, इलेक्शन्स मध्ये गव्हर्नमेंट हरली आणि नवीन गव्हर्नमेंट आली, भरपूर बदल झाले. हे
मिड हे 96, 97, 98 चा काळ आहे. या वेळेला हा पहिला काळ होता की थोडंफार विश्वभरात ग्लोबलायझेशन सुरू झालं होतं. सो त्याचा रिपलिंग इफेक्ट होतं. हा जो प्रॉब्लेम झाला तो फक्त थायलंड पुरतच नव्हता. थायलंडमधनं मलेशियामध्ये तो प्रॉब्लेम झाला, मलेशियामध्ये इंडोनेशियामध्ये झालं, इंडोनेशियातनं साऊथ कोरियामध्ये झालं, साऊथ कोरियामधनं फिलिपिन्स मध्ये झालं, आणि या सगळ्या देशात मंदी आली आणि इकॉनॉमिक प्रॉब्लेम झाले, म्हणून इंटरनॅशनल ऑइल प्राइसेस पडले, जे आता कोविडच्या वेळी पडले होते. आता इंटरनॅशनल ऑइल प्राइसेस पडले तेव्हा भरपूरसे देश आहेत जे फक्त ऑइल वरती डिपेंडेंट आहेत त्यांच्या इकॉनॉमीसाठी. एस्पेशली ओपेक कंट्रीज, ऑइल प्रोड्युसिंग कंट्रीज जे आहेत त्यांची इकॉनॉमी पडली, रशियाची इकॉनॉमी पडली, आणि असं करून मग ब्राझील इफेक्ट झालं, अर्जेंटिना इफेक्ट झालं, थोडे थोडे अजून देश इफेक्ट होत गेले. तेव्हा असं लक्षात आलं की ग्लोबलायझेशन आलेलं आहे आणि एक देश आयसोलेशन मध्ये प्रॉब्लेम मध्ये जात नाही. एका देशात प्रॉब्लेम आला की त्याचं रिपल डाऊन इफेक्ट होतं, ते स्प्रेड होतं आणि अन्य देशही इफेक्ट होतात. तसं कोइन्सिडेंटली हे एशियन फायनान्शियल क्रायसिस जे झालं होतं त्याचा एक मोठा जबाबदार जॉर्ज सोरॉस आहे. जॉर्ज सोरॉस बद्दल आपण भरपूर ऐकलं असेल. त्यांनी आता मोदींवरती विधान केलं होतं, भारताच्या विरोधात विधान त्यांनी इतके केलेले आहेत. त्यांनी मलेशियाचे आणि थायलंडचे करन्सी शॉर्ट केले. म्हणजे त्यांनी बेट लावली की हे करन्सी पडणारच, आणि ते पडत गेले पडत गेले पडत गेले पडत गेले पडत गेले. म्हणजे मलेशियाचे जे महातीर होते त्यांनी सोरॉसच्या विरोधात 98 मध्येच भरपूर स्ट्रॉंग विधान केलेलं आहे की हा वेस्टचा एजंट आहे, हा जेवढे डेव्हलपिंग कंट्रीज आहेत त्यांना इकॉनॉमिकली फायनान्शियली इनस्टेबल करण्याचा हा एजंट आहे म्हणून. नेक्स्ट. मग G20 ची सुरुवात झाली 1999 मध्ये. 1999 मध्ये जेव्हा सुरुवात झाली तेव्हा एक फोरम होता फक्त फायनान्स मिनिस्टर्स आणि जे सेंट्रल बँकचे गव्हर्नर्स असतात ते सोबत येतील आणि इकॉनॉमी वरती चर्चा करतील. म्हणजे भारताचे फायनान्स मिनिस्टर गेले, भारतातनं आरबीआयचे गव्हर्नर गेले, तसेच बाकीचे देश आहेत जे 19 देश आहेत, अर्जेंटिना, ऑस्ट्रेलिया, ब्राझील, कॅनडा, चायना, फ्रान्स, जर्मनी, इंडिया, इंडोनेशिया, इटली, जपान, कोरिया, मेक्सिको, रशिया, सौदी अरेबिया, साऊथ आफ्रिका, टर्की, युके आणि युनायटेड स्टेट्स. ह्याच्याऐवजी एक 20वा भाग जो आहे तो युरोपियन युनियनचा आहे. सो 19 जे देश आहेत हे सगळे 5 ग्रुप्स मध्ये आपण त्यांना केलेले आहेत. पहिले 2 ग्रुप समजा बघितले तर त्या अर्थाने ते त्यांचे इकॉनॉमिक स्टँडर्ड्स प्रमाणे आहेत. ऑस्ट्रेलिया, युनायटेड स्टेट्स, कॅनडा, सौदी अरेबिया, दे आर व्हेरी स्ट्रॉंग इकॉनॉमीज. ग्रुप 2 इंडिया, रशिया, साऊथ आफ्रिका, टर्की, दे आर इमर्जिंग इकॉनॉमीज, दे आर नॉट डेव्हलपिंग, फक्त त्यांना म्हणता नाही येणार किंवा. पण बाकीचे 3 ग्रुप्स आहेत, ग्रुप 3, ग्रुप 4, ग्रुप 5, हे रिजनल आहेत. ग्रुप 3 मध्ये तुम्ही बघितलं हे सगळे आफ्रिकन आणि साऊथ अमेरिकन कंट्रीज आहेत. ग्रुप 4 हे युरोपियन आहेत. ग्रुप 5 हे एशियन आहे. आणि प्रेसिडेन्सी कन्सेन्ससनी रोटेट होते. एकदा ग्रुप 2 मधला कोणाकडे तरी गेली, एकदा ग्रुप 3 मध्ये कोणातरी गेली, एकदा ग्रुप 4 मध्ये कोणातरी कडे गेली, अशी रोटेट होत असते. सो G20 मध्ये रोटेटिंग प्रेसिडेन्सी असते. आता आपण जेव्हा G20 म्हणतो त्याच्या आधी G7, G8 हे सगळं काय हा प्रकार. म्हणजे G म्हणजे काय, G म्हणजे ग्रुप, आणि जे नंबर्स असतात 4, 7, 8, 20 हे जेवढे मेंबर्स आहेत तेवढे. ग्रुप ऑफ 4, ग्रुप ऑफ 7, ग्रुप ऑफ 8, ग्रुप ऑफ 20. तो ओरिजिनल जी ची कल्पना आहे, कॉन्सेप्ट ऑफ ग्रुप ऑफ कंट्रीज, ती G7 ची आहे. नेक्स्ट. G7 ची सुरुवात ऍक्च्युली G6 म्हणून झाली होती. G6 1973 मध्ये जे कंट्रीज ज्यांना स्वतःला कोर इंडस्ट्रियलाइज नेशन असे समजायचे, फ्रान्स, त्या काळी वेस्ट जर्मनी, इटली, जपान, युके, USA, या 6 देशांनी मिळून हे सुरू केलं होतं. आणि त्याची सुरुवात फायनान्स मिनिस्टर्सची मीट म्हणूनच झाली होती. तेही लीडर्स समिट नव्हती, प्राईम मिनिस्टर प्रेसिडेंट नाही जायचे, फक्त फायनान्स मिनिस्टर जायचे. 1976 मध्ये युके मध्ये इलेक्शन झाले आणि तिकडचे प्रधानमंत्री ते इलेक्शन झाले. तर त्यावेळेला असं
वाटलं की आपल्याला इंग्लिश स्पीकिंग अजून एक व्यक्ती हवा तिकडे जो स्ट्रॉंग आहे. कारण सगळेच जे मेंबर कंट्रीज आहेत, फ्रान्स, जर्मनी, इटली, जपान, UK, USA, त्याचे जे नेतृत्व होतं ते एकदम 2 वर्ष झाले, 3 वर्ष झाले प्रधानमंत्री होऊन, राष्ट्रपती होऊन असेच होतं. सो एक ग्लोबल नेतृत्व असं नव्हतं. 1976 मध्ये जस्टिन ट्रुडोचे वडील जे होते, जस्टिन ट्रुडो आता कॅनडाचे प्रधानमंत्री आहेत, त्यांचे वडील जे होते ते त्यावेळी लॉंगेस्ट सर्व्हिंग हेड ऑफ गव्हर्नमेंट होते, डेव्हलप्ड कंट्रीज सो कॉल्ड जे होते त्याचे. आणि म्हणून G6 कंट्रीजनी कॅनडाला इन्व्हाइट केलं की तुम्ही G6 चा भाग बना आणि आपण त्याला G7 करू. अँड बिकॉज ही वॉज अ व्हेरी ट्रस्टेड नेम, he was accepted into G7 and Canada became a part of it. 1981 मध्ये European Union became a part of it. So technically G7 is 7 countries plus 1 European Union. So the G7 plus 1 होऊन जातं. पण G20 मध्ये 19 countries plus 1 European Union makes it G20. 97 मध्ये त्यांना असं वाटलं की हे कोल्ड वॉरचे दिवस गेले आणि रशियाला आपण परत घेऊया ऑन बोर्ड. हा तोही काळ होता की हा पोस्ट सप्टेंबर 11 चा काळ होता. पोस्ट सप्टेंबर 11 2001 नंतर तुम्ही गुगल हिस्ट्री बघितली तर जॉर्ज बुश आणि पुतिन तेव्हा म्हणजे रशियातच नवीन होता, इंटरनॅशनल राजकारणात एकदमच नवीन होता. म्हणजे दे वर आयसोलेशनिस्ट बिफोर दिस. सप्टेंबर 11 नंतरच हळूहळू इंटरनॅशनल फोरम वरती आपण रशिया बघायला लागलो. तर तेव्हा रशियामध्ये पण परत तुम्ही गुगल करा, रशिया वॉज ऑल्सो विक्टिम ऑफ अ लॉट ऑफ इस्लामिक टेरर ऍक्टिव्हिटीज. आणि म्हणून पुतिन बुश यांचे जवळ आले आणि त्यांनी युरोप बरोबर ते जवळ आले आणि आपण जॉईंट फाईट अगेन्स्ट टेररिझम करू. सो त्या कोझिंग अप मध्ये G7 कंट्रीजनी ऑफर केलं रशियाला 1997 ते 2007 मध्ये. 97 मध्ये ऍक्च्युली रशिया केम ऑन बोर्ड अँड इव्हेंच्युअली वॉर ऑन टेरर वगैरे सुरूच होतं त्यांचं. सो रशिया आल्यानंतर G7 बिकेम G8. सो 97 ते 2007 G7 गॉट कन्वर्टेड इनटू G8. 2007 मध्ये आता जे काही युक्रेन बरोबर रशिया करतंय ते त्यांनी क्रिमिया बरोबर केलं. आणि ते क्रिमिया बरोबर का केलं? कारण पोस्ट सप्टेंबर 11 when Russia allowed the United States of America to use the countries of Russian influence, सेंट्रल एशियन कंट्रीज आहेत तिकडे तुम्ही मिलिटरी बेस करा, पण अट ही होती टेररिझम साठी जेन्युइनली वापरा. पण US used those bases to influence American agenda and anti-Russian agenda in the Russian sphere of influence. रशियाला भरपूर राग आला होता आणि तेव्हापासून जे US आणि रशियाचे रिलेशन्स खराब झाले. मग क्रिमिया झालं, आता युक्रेन झालं आणि मध्ये परत एक कोल्ड वॉर टाइप सिच्युएशन निर्माण झाली आता ना. योगायोग असा होता की 2007 साली ज्या वेळेला हे सेपरेशन सुरू होतं, नेक्स्ट समिट जी G8 ची झाली असती ती रशियामध्ये होणार होती. आणि इमॅजिन करा की G20 ची समिट रशियामध्ये होणार आहे. रशियाने युक्रेनला इन्व्हेट केलंय. तुमचे हाफ जे कंट्रीज आहेत जे युरोपियन आहेत त्यांनी ऑलरेडी क्रिटिसाइज केलेलं आहे रशियाला. मग क्रिटिसाइज केल्यानंतर हे देश त्या रशियामध्ये जाऊन कसे समिट अटेंड करतील हेड ऑफ स्टेट्स. सो द समिट वॉज कॉल्ड ऑफ, रशियाला बाहेर केलं आणि मग समिट ब्रसेल्स बेल्जियम मध्ये शिफ्ट केलं. G6 किंवा G7 किंवा G8 बद्दल सांगणं महत्वाचं होतं कारण हा जो पॅटर्न आहे G6, G7, G8 ज्याप्रमाणे ऑपरेट करते तोच पॅटर्न आपण G20 मध्ये वापरतो. पॅटर्न काय आहे? देयर इज नो परमनंट सेक्रेटेरिएट. युनायटेड नेशनचं हेडक्वार्टर्स कुठे आहे? जेनिवाला आहे आणि दुसरं त्यांचं सेक्रेटेरिएट एक आहे ते न्यूयॉर्कला आहे. त्यांचे फिक्स्ड बिल्डिंग आहेत. G20चे फिक्स्ड बिल्डिंग नाहीये, तसं G7चे फिक्स्ड बिल्डिंग नाहीये. दर दुसऱ्या वर्षी एक नवीन देश असतो, तो अध्यक्ष बनतो आणि तात्पुरतं सेक्रेटेरिएट त्या देशात उभं केलं जातं. आपलं तात्पुरतं सेक्रेटेरिएट इन्सिडेंटली सुषमा स्वराज भवन मध्ये दिल्लीमध्ये उभं आहे. नेक्स्ट स्लाइड. सो जेव्हा आपण G6, G7, G8 किंवा G20 बद्दल बोलतो, एक महत्वाचा G ग्रुप आहे ज्याचा भाग भारत आहे, दॅट इज G4. Group of 4 was formed in 2005 with the sole agenda of pitching for a
परमनंट युनायटेड नेशन सिक्युरिटी काउन्सिल सीट. त्या ग्रुपमध्ये कोण आहेत? इंडिया, ब्राझील, जर्मनी, जपान. दे आर ऑल डेव्हलपिंगच्या वरचे इकॉनॉमिक्स, डेव्हलपिंग प्लस प्लस प्लस. जपानला तर तुम्ही डेव्हलप्डच म्हणा, जर्मनीला तुम्ही डेव्हलप्डच म्हणा. इंडिया आणि ब्राझील यांचं म्हणणं आहे की फक्त 5 देश आहेत त्यांना व्हिटो पॉवर का द्यायला हवी. व्हिटो पॉवर त्यांना का मिळाली? कारण पोस्ट सेकंड वर्ल्ड वॉर US, UK, रशिया, चायना, फ्रान्स they emerged out to be very powerful, but things have changed after that. आणि थोडं डेमोक्रेटायझेशन यावं ना. त्याच्यात एकही आफ्रिकन देश का नाहीये? आणि एशियामध्ये चीन आहे, बट इज चायना डेमोक्रेटिक कंट्री. पूर्ण जग डेमोक्रेसीवर चालतंय. सो एक इंडिया being now it is the largest, most populated country in the world. We house 1/6 of the world population. हमारा हात बनता है. Incidentally, 1995 मध्ये एक युनायटिंग फॉर कन्सेन्सस UFC नावाचा किंवा त्याला कॉफी क्लब पण म्हणायचंय, एक असोसिएशन फॉर्म झालं होतं. या असोसिएशनचं काम काय होतं? युनायटेड नेशन्सचं एक्सपान्शन नाही झालं पाहिजे. का? कारण ते सगळे ना इधर नंबर 2 किंवा लगाड कंट्रीज आहेत त्या झोनचे. फॉर एक्झाम्पल पाकिस्तानला माहिती युनायटेड नेशन सिक्युरिटी काउन्सिल एक्सपांड झालं परमनंट सीट, तर भारताला सीट डिझर्विंग आहे. मग आम्ही आधीच लॉबी करायला सुरू केली की तुम्ही एक्सपांडच करू नका. इजिप्त आहे. इजिप्तला माहिती आहे की आफ्रिकेतनं कोणता देश समजा वर दिसेल तर तो साऊथ आफ्रिका दिसणार आहे. आम्हाला स्कोपच नाही. तसंच अर्जेंटिना, साऊथ अमेरिकामध्ये मेक्सिको आणि अर्जेंटिनाला प्रॉब्लेम आहे. त्यांना ब्राझील नकोय, हक्क ब्राझीलला मिळणार आहे. साऊथ कोरिया आणि जपानचं पटत नाही. त्यांना माहिती आहे इकॉनॉमी वाईज जपान इज नंबर 1. सो या लोकांनी एक क्लब फॉर्म केला आधीच प्री एम्प्टिंग की उद्या युनायटेड नेशन सिक्युरिटी काउन्सिल परमनंट सीट एक्सपांड झाले तर या 3-4 देशांना मिळू शकतात. मग आपण एक क्लब फॉर्म करूया की युनायटेड नेशन सिक्युरिटी काउन्सिल एक्सपांडच नाही झालं पाहिजे. मग त्यांनी स्ट्रॅटेजी बदलली. मग त्यांनी काय म्हटलं की नाही, आफ्रिकामध्ये आफ्रिकन युनियनला तुम्ही भाग बनवा, जसं युरोपियन युनियन आहे तसं काहीतरी आपण रिजनल पॉवर्स करूया, आसियानला त्याच्यात जोडू शकतो का बघू. आणि ते दर काही वर्षांनी कॉन्फरन्सेस घेतात. सो एका कॉन्फरन्स मध्ये 75 देश होते. त्यांची शेवटची जी कॉन्फरन्स झाली होती त्याच्यात 120 देश होते. आता हे 120 देश का जातात त्यांच्या कॉन्फरन्सेस मध्ये? कारण भारताला सुपर पॉवर बनायचंय म्हणून आपल्याला परमनंट सीट हवी आहे युनायटेड नेशन सिक्युरिटी काउन्सिल मध्ये. श्रीलंकाला काय फरक पडतोय भारताला मिळत नाही म्हणून? बाकीचे देश इन्सिक्युअर होऊन जातात ना. अरे आपण सगळे बाजूबाजूला जातो, ह्याचं महत्व कशाला वाढवायला द्यायचा? सो हे जे 120 कंट्रीज आहेत त्यांना नकोय की या 4 लोकांना सिक्युरिटी काउन्सिलचं परमनंट सीट मिळावं म्हणून. त्यांचे पर्सनल रायव्हलरीज असतील किंवा जे काही असतात. कधी कधी शेजारी लोक राहतात, तरी त्याच्या घरी मर्सिडीज कशी आली, वाईट वाटतं लोकांना. तशा प्रकारच्या गोष्टी होतात. नेक्स्ट. सो हे G20 कंट्रीज आहेत. अर्जेंटिना, ऑस्ट्रेलिया, ब्राझील, कॅनडा, चायना, युरोपियन युनियन, फ्रान्स, जर्मनी, इंडिया, इंडोनेशिया, इटली, जपान, मेक्सिको, रशिया, सौदी अरेबिया, साऊथ आफ्रिका, साऊथ कोरिया, टर्की, युनायटेड किंगडम, युनायटेड स्टेट्स. G20 मध्ये तसं बघायला गेलो तर 10 डेव्हलप कंट्रीज आहेत. US, UK, साऊथ कोरिया, युरोपियन युनियन, ऑस्ट्रेलिया, जर्मनी, इटली, कॅनडा, जपान, फ्रान्स. आणि बाकीचे 10 कंट्रीज आहेत ते डेव्हलपिंग आहेत. म्हणजे भारत, चीन, सौदी अरेबिया पण त्या अर्थाने किंगडम असल्यामुळे आपल्याला फक्त चकाचौंध दिसते त्याची. खरं चित्र आपल्याला कधी कधी दिसत नाही. चीनचंही तसंच आहे. चीनमध्ये आम्हाला फक्त ते फॅन्सी स्काय स्क्रेपर्स दिसतात, शांघाय. पण गव्हर्नमेंट तुम्हाला एका पलीकडे जाऊन रेकॉर्ड करायलाच देत नाही. त्या देशात अजून फेसबुक वरती बंदी आहे, ट्विटर वरती बंदी आहे. सो असे 10 डेव्हलपिंग कंट्रीज आहेत. नेक्स्ट स्लाइड. त्याशिवाय काही परमनंट इन्व्हायटीज आहेत. आफ्रिकन युनियन, असोसिएशन ऑफ साऊथ एशियन नेशन्स, आसियान, फायनान्शियली स्टेबिलिटी बोर्ड. फायनान्शियल स्टेबिलिटी बोर्ड हे G20 नीच सुरू केलं होतं त्यांच्या पहिल्या समितीमध्ये. इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशन, IMF, इंटरनॅशनल मॉनिटरी फंड, स्पेन. Spain is a country which is not a member but a permanent invitee of G20. New Partnership for Africa's Development, NEPAD,
ऑर्गनायझेशन फॉर इकॉनॉमिक कोऑपरेशन अँड डेव्हलपमेंट OECD, युनायटेड नेशन्स, वर्ल्ड बँक आणि WTO. हे कंट्रीज, एक कंट्री आणि बाकी ऑर्गनायझेशन हे परमनंट इन्व्हायटीज आहेत G20चे. नेक्स्ट, आता मी तुम्हाला डेव्हलपिंग आणि डेव्हलप कंट्रीज जे G20चे आहेत त्यांचं कॉन्ट्रीब्युशन इन ग्लोबल GDP, जेव्हा G20ची सुरुवात झाली होती 99 मध्ये, तेव्हा डेव्हलप कंट्रीज ऑफ G20चं कॉन्ट्रीब्युशन होतं 66%. ते आज पडून आलंय 49% वरती. आणि जे डेव्हलपिंग 10 कंट्रीचं 17% होतं, आज त्यांचं ग्लोबल GDP मध्ये कॉन्ट्रीब्युशन आहे 31%. So though we are still calling it developing countries, but they are emerging very well. आता भारताच्या G20 प्रेसिडेन्सी मध्ये आपण अजून काही कंट्रीजना इन्व्हाइट केलंय. आपण बांगलादेशला इन्व्हाइट केलंय, आपण इजिप्तला इन्व्हाइट केलंय, आपण मॉरिशसला इन्व्हाइट केलंय, नेदरलँड्सला केलंय, नायजेरियाला केलंय, ओमानला केलंय, सिंगापूरला केलंय, स्पेन इज बाय डिफॉल्ट परमनंट इन्व्हाइटी, आणि आपण UAE ला केलंय. आपण कोणाला इन्व्हाइट केलंय त्याचंही एक महत्व आहे. That shows what are our ties and relations with those countries. Especially observe this last country, UAE. Prime Minister Modi has been trying to build relations with this country since a very long time. आणि बाकी तुम्ही जे काही लिंक करायचे, हिंडनबर्ग रिपोर्ट नंतर अडानीला वाचवण्यात कोणत्या कंट्रीची इन्व्हेस्टमेंट झाली होती, कोणत्या देशात अचानक मंदिराची एक मोठी परवानगी दिली गव्हर्नमेंटनी. सो दॅट इज ते लिंक करा सगळं. नेक्स्ट, तसं G20 कंट्रीजच्या शिवाय आपण 3 जे बाकी ऑर्गनायझेशन आहेत त्याशिवाय आपण 3 ऑर्गनायझेशनला इन्व्हाइट केलंय. इंटरनॅशनल सोलार अलायन्स, याबद्दल ऐकलंय? इंटरनॅशनल सोलार अलायन्स वॉज प्राईम मिनिस्टर मोदीज फर्स्ट सक्सेसफुल इंटरनॅशनल एक्सपिरियन्स किंवा इंटरनॅशनल प्रोजेक्ट. UK मध्ये जाऊन एक कार्यक्रम घेणं हा एक वेगळा भाग झाला, पण बाकीच्या देशांना इंटरनॅशनल डिप्लोमसी मध्ये सोबत आणून काहीतरी करणं हे पहिल्यांदा इंटरनॅशनल सोलार अलायन्स थ्रू झालं होतं. इंटरनॅशनल सोलार अलायन्स 2015 मध्ये प्रधानमंत्री मोदींनी लॉन्च केलं होतं. त्यांनी जे क्लायमेट चेंज समिट होतं COP26 मला वाटतं, सो त्यामध्ये पॅरिस अग्रीमेंट झालं होतं आणि त्याच्यात त्यांनी ठरवलं होतं की आम्ही इतके कार्बन क्रेडिट्स आम्ही कमी करू. सो ते कसं कमी करू, त्यासाठी नरेंद्र मोदीजी प्रपोज की जे ट्रॉपिक ऑफ कॅन्सर आणि ट्रॉपिक ऑफ कॅप्रिकॉन मधले कंट्रीज आहेत त्याच्यामध्ये सर्वात जास्त सनलाईट येते, त्यांनी सोलार एनर्जी मध्ये सर्वात जास्त कन्वर्ट करायला हवं. आणि त्यांनी एक शब्द प्रयोग केला की हे देश जे आहेत 123 कंट्रीज ते सूर्यपुत्र आहेत. आणि ही वॉज लॉडेड फॉर दिस स्टेटमेंट 2015 मध्ये. त्यानंतर 102 देशांनी यावरती ते जे सिग्नेटरी झालेले आहेत आणि त्यांनी काम सुरू केलेले 123 देशांपैकी. आणि भारताने म्हटलेलं आहे की 2070 पर्यंत इंडिया विल बी 0 कार्बन एमिटिंग कंट्री. दुसरा आहे दॅट इज कोएलिशन ऑफ डिझास्टर रेसिलियंट इन्फ्रास्ट्रक्चर. 2015 मध्ये समजा हा पहिला एक्सपेरिमेंट होता नरेंद्र मोदींचा इंटरनॅशनल डिप्लोमसी मध्ये, अपार्ट फ्रॉम सेलिब्रेशन ऑफ इंटरनॅशनल योगा डे. दुसरा मेजर ऑर्गनायझेशन एक बांधणी आपण जी केली आहे दॅट इज CDRI. CDRI नरेंद्र मोदींनी 2019 ला युनायटेड नेशन्स क्लायमेट चेंज समिट जे झालं होतं त्याच्यात त्यांनी एक नवीन आम्ही एक संस्था उभी करू. आता जे काही संस्था आहेत ते काय करतात, ते फंडिंग देतात. IMF, वर्ल्ड बँक, कोणी प्रायव्हेट ऑर्गनायझेशन्सला फंड देतं, कोणी प्रोजेक्ट्सला फंड देतं, कोणी गव्हर्नमेंट ला रेस्क्यू करण्यासाठी फंड देतं. पण एका देशात एक डिझास्टर येतो, कॅलॅमिटी होते, त्यानंतर तिकडे रिबिल्डिंग साठी तसं काहीच नाहीये. एका देशाला एका डिझास्टर नंतर एक इंटरनॅशनल सपोर्ट द्यावा अशी काहीच सिस्टम नाहीये. सो त्यासाठी कोएलिशन फॉर डिझास्टर रेसिलियंट इन्फ्रास्ट्रक्चर, त्याच्यामध्ये 31 कंट्रीज आर सिग्नेटरीज टू इट अँड 8 इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन्स आर अ पार्ट ऑफ इट. नेक्स्ट इज एशियन डेव्हलपमेंट बँक विच इज बेस्ड आउट ऑफ जपान. सो परत
भारताच्या G20 मध्ये आपण ISA आणि CDRI ला इन्व्हॉल्व केलं. या दोन ISA चं सेक्रेटेरिएट मला वाटतं गुरगावला आहे. सो ते भारतातच बेस्ड आहे, इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन. आणि CDRI चं ही टेम्पररी आता इंटरिम सेक्रेटेरिएट इज बेस्ड आउट ऑफ इंडिया. So these are two hardcore organizations promoted by India. Next. हे चित्र आहे पहिली जी समिट झाली होती. मी तुम्हाला सांगितलं की आधी फायनान्स मिनिस्टर्स मीट म्हणून G20 ची सुरुवात झाली आणि त्यानंतर US मध्ये वॉशिंग्टन DC मध्ये पहिली समिट झाली. त्या पहिली समिट मधला हा एक फोटो आहे. मनमोहन सिंग त्यावेळी भारताचे प्रधानमंत्री होते आणि अटेंडेड दॅट समिट. नेक्स्ट स्लाइड. सो जे समिट्स होऊन गेले 2008 मध्ये वॉशिंग्टनला झालं, 2009 मध्ये लंडनला झालं. आता या दोन्ही समिट्स मध्ये जे इनिशियल समिट्स होते त्यावेळेला त्यांनी डिसाईड केलं की जेव्हा 2008 ला एकत्र आले तेव्हा असं ठरलं नव्हतं की दरवर्षी आम्ही भेटू. म्हणून मागची स्लाइड जा परत एकदा. इथे तुम्हाला बॅनरवर कुठेही G20 नाही दिसत आहे. Because it was a summit on financial markets and the world economy. And when all of them came together, they felt that we should meet once or twice a year. Next slide. G20 ची जी 2008 ची समिट होती त्याच्यात this was held in the backdrop of the US banking crisis. परत समजा 97 मधलं क्राइसिस रशिया, ओपेक आणि साऊथ अमेरिकन कंट्रीजला इफेक्ट करतं, मग 2007चं युएसचं इकॉनॉमिक क्राइसिस किती देशांना इफेक्ट करत असेल? जगभरात मंदी पसरली होती. सो त्यावेळेला काही इम्पॉर्टंट डिसिजन घेतले होते. इंटरनॅशनल मॉनिटरी फंडचा बजेट त्यांनी 3 पटी वाढवला. त्यानंतर त्यांनी ठरवलं की पुढच्या 1 वर्षात आम्ही कोणते नवीन टॅक्स बॅरियर किंवा ट्रेड बॅरियर इंटरनॅशनल ट्रेड मध्ये आणणार नाही. त्यानंतर बँक्स पडले होते म्हणून बँकिंग सेक्टरमध्ये ऍटलीस्ट या G20 देशांमध्ये आम्ही स्ट्रिक्ट लॉज आणू आणि स्ट्रिक्ट चेक्स अँड बॅलन्सेस करू हे ठरवलं. मग पिट्सबर्ग मध्ये परत एकदा समिट झाली. त्यानंतर 2010 मध्ये टोरंटो मध्ये समिट झाली. परत द हँगओव्हर वॉज स्टील देअर की बँकिंग सेक्टर नीड्स टू बी रिव्हायटलाइज. म्हणून इथेही फोकस बँकिंग रिफॉर्म्स वरतीच होता. त्यानंतर 2010 मध्ये कोरियाला झाली, 2011 मध्ये कान्सला झाली. कान्स मध्ये परत फोकस इंटरनॅशनल मॉनिटरी फंड्स मध्ये रिफॉर्म करा हे होतं. मी क्रोनॉलॉजी का सांगण्याचा प्रयत्न करतोय की पहिले काही वर्ष G20 कंट्रीज आणि समिटचा फोकस इट वॉज प्युअर इकॉनॉमिक. इट वॉज रिलेटेड टू रिस्ट्रक्चरिंग ऑफ द IMF, रिस्ट्रक्चरिंग ऑफ द फायनान्शियल इन्स्टिट्यूशन्स, बँकिंग सिस्टम्स. त्यानंतर 2012, 13, 14 मेक्सिको, रशिया आणि ऑस्ट्रेलियामध्ये समिट झाले. त्यामध्ये मेक्सिकोमध्ये विषय जो त्यांनी पकडून धरला दॅट वॉज एम्प्लॉयमेंट. नाव का झालं ते ग्रॅज्युअल शिफ्ट बघा. US, UK, US, कॅनडा, कोरिया, फ्रान्स हे सगळे त्या अर्थाने डेव्हलप कंट्रीज आहेत. देअर प्रायोरिटीज वर समथिंग एल्स. But because a developing nation is also a part of the G20, the agenda which Mexico could set was, employment, agriculture, growth. त्यानंतर रशियामध्ये कॉन्फरन्स झाली. रशियामध्ये टॅक्स इव्हेजन वरती आपण काय करू शकतो यावरती चर्चा झाली. 2014 मध्ये ऑस्ट्रेलियामध्ये जी समिट झाली त्यामध्ये लीडर्सनी असं ठरवलं की can we increase our GDP output by 2%, all the G20 countries. त्यासाठी त्यांनी काही स्ट्रॅटेजीज बनवले. पुढचे कॉन्फरन्सेस तुर्की आणि चायनामध्ये झाली. तुर्कीमध्ये कॉन्फरन्स होताना विषय थोडेसे बदलायला लागले. बिकॉज इट वॉज तुर्की, सो मायग्रेशन अँड रेफ्युजीज वर द फोकस ऑफ द अजेंडा. त्यानंतर चायनामध्ये जेव्हा 2016 मध्ये G20 समिट झाली तेव्हा विषय बिकेम डिजिटल इकॉनॉमी. त्यानंतर 2017 मध्ये जर्मनीमध्ये समिट जी झाली
त्यामध्ये अफोर्डेबल अँड क्लीन एनर्जी हा फोकस होता, हे हायलाइट होतं. 2017 मध्ये या लोकांनी क्लीन एनर्जी ह्याच्यासाठी जर्मनीने प्रयत्न केला अँड दे बिकेम हेविली डिपेंडेंट ऑन इव्हेंच्युअली रशिया फॉर देअर एनर्जी रिसोर्सेस. अँड इव्हेंच्युअली आफ्टर युक्रेन रशिया कॉन्फ्लिक्ट मग त्यांनी म्हटलं, रशियाने त्यांचे ब्लॉकेजेस केले, त्यांनी ट्रेड सँक्शन्स इम्पोज केले, त्यामुळे सर्वात जास्त त्रास जर्मनीलाच झाला. ओसाका जपानमध्ये 2019 साली जी कॉन्फरन्स झाली त्याचं डिजिटलायझेशन, डेटा फ्लो विथ ट्रस्ट ही थीम होती. नेक्स्ट रियादमध्ये जी कॉन्फरन्स झाली सौदी अरेबियामध्ये, त्याच्यामध्ये त्यांनी फोकस कंट्रीजच्या डेट वरती केलं की जे देश डेट मध्ये आहे त्यांना डेट कमी कसं करू शकतो. मग सगळ्या त्या G20 कंट्रीजच्या फायनान्शियल मिनिस्टर्सनी चर्चा केली की आपण काय करू शकतो. सर्वात आधी डेव्हलपिंग कंट्रीजचं तरी डेट कमी करू, त्यानंतर डेव्हलप कंट्रीजचं कमी करू. इटलीमध्ये 2000 पहिल्या साईडवरती परत इटलीमध्ये 2021 मध्ये प्रेसिडेन्सी होती whose theme was similar to our theme now. त्यांची थीम होती पीपल प्लॅनेट प्रॉस्पेरिटी. सौदी अरेबियाची जी G20 होती that was the first virtual G20 summit that happened because of COVID. आणि त्याच्यामध्ये नॉर्मल G20 झालंच, पण लीडर्स समिट जर झालं ते पहिल्यांदाच असा विश्वास झालं होतं की कोणत्याही ग्रुप ऑफ 7, ग्रुप ऑफ 8, ग्रुप ऑफ 4 किंवा ग्रुप ऑफ 20 की 20 heads of governments or heads of state came together on an online conference for the very first time, and the initiative was Prime Minister Modi's. He had suggested the Saudi Arabian government की असा प्रयोग करा तुम्ही, फिजिकल नाही केलं तर काय होतं, तुम्ही व्हर्च्युअल करा करून. सो दॅट वॉज आर लेगेसी. त्यानंतर त्या इटालियन समिटमध्ये एक मेजर डिसिजन झालं. मेजर डिसिजन असं झालं की त्यावेळेला लक्षात आलं, एकतर कोविड नंतर रिकव्हरी सुरू होती सगळ्या देशांमध्ये, आणि हे टॅक्स इव्हेजन जे होतात, म्हणजे फॉर एक्झाम्पल एक कंपनी भारतात ऑपरेट करते बट इट इज रजिस्टर्ड विथ मॉरिशस और स्वित्झर्लंड और सिंगापूर, मध्ये टॅक्स सिंगापूरला देते, भारताला काहीच मिळत नाही. ऑपरेशनल जे काही होत असेल इनडायरेक्ट टॅक्सेशन त्याशिवाय. सो या G20 देशांनी इटली कॉन्फरन्स मध्ये रेझोल्युशन पास केलं की मिनिमम 15% टॅक्स विल बी लिव्हाइड ऑन अ कॉर्पोरेट बाय द कंट्री वेअर दे ऑपरेट, अँड ऑल द G20 कंट्रीज एक्सेप्टेड दॅट. नेक्स्ट, मी काल रात्री भरपूर बसून हे फक्त G20 चे लोगोज मी काढले गुगल करून, कारण मी तुम्हाला सांगतो, तुम्ही गुगल करा तुम्हाला एकही डॉक्युमेंट मिळणार नाही ज्याच्यात सगळे G20 चे लोगोज आहेत. हे मी का दाखवतोय, कारण आपण नंतर भारताच्या लोगोकडे येणार आहोत. तर लंडन समिट जी होती दॅट वॉज द फर्स्ट G20 समिट आहे असं, कारण त्याच्या आधी US मध्ये जी समिट झाली त्याचं नाव G20 समिट नव्हतं. म्हणून परत एकदा G20 2009 स्टेबिलिटी ग्रोथ जॉब्स लंडन समिट. G20 मध्ये त्यानंतर कोरियामध्ये जेव्हा झाली तेव्हा जे कलर्स आहेत त्याचे त्या कोरियन फ्लॅग कलर्स. मग फ्रान्समध्ये झालं, फ्रान्सचे परत फ्रेंच कलर्स आहेत. मेक्सिकोने त्यांच्या लोगोमध्ये त्यांचं कल्चर दाखवलंय. मेक्सिकोचे जे पिरामिड्स आहेत तिकडचे ते दिसतात तुम्हाला. G20 रशियामध्ये जेव्हा झालं परत रशियन फ्लॅग कलर्स आहेत. G20 ऑस्ट्रेलियामध्ये 2014 मध्ये झालं. नाउ यू understand one major difference between all the G7, G4, United Nations and other countries is जशी प्रेसिडेन्सी बदलते तसा लोगो बदलतो. हे युनिकनेस आहे. तसं तुम्हाला दुसऱ्या कोणत्याही इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन मध्ये नाही दिसणार की अरे उद्या ती कंट्री त्याचं नेतृत्व करते तर त्यांचा लोगो बदलतो. लोगो सेम राहतो, पण G20 इज ओनली वन ऑफ द व्हेरी रेअर एक्सेप्शन्स. नेक्स्ट, टर्कीनी त्यांच्या लोगोमध्ये त्यांचा परत रेड कलरचा त्यांचा फ्लॅग आहे ते इन्कॉर्पोरेट केलं. चायनामध्ये परत त्यांनी त्यांचा तो चायनीज लँग्वेज मध्ये चिन्ह इन्व्हॉल्व्ह केला. जर्मनीमध्ये G20 एकदम मॉडर्न प्रकारे इन्फिनिटी त्यांनी त्यांच्या लोगोमध्ये दाखवली. अर्जेंटिनाने एकदम असा जॉनरिक इंटरनॅशनल सगळे कलर्स वापरून लोगो केला. ओसाकानी
जपानमध्ये परत त्यांचं कल्चर, त्यांचा फ्लॅगही दिसतोय त्याच्यात. सौदी अरेबियाचं जे कल्चरमध्ये जी टोपी आहे त्यांनी ती वापरली. नेक्स्ट इटलीचे बघा, शेवटी त्यांचे फ्लॅगचे कलर्स दिसत आहेत. इंडोनेशियामध्ये त्यांनी त्यांचा आर्ट दाखवलंय, त्यांचं कल्चर दाखवलंय. आणि भारताने आमचा हा लोगो आपण दाखवला. नेक्स्ट G20 प्रेसिडेन्सीचा एक भाग असतो G20 ट्रॉयका. ट्रॉयका इज अ ग्रुप ऑफ 3. ट्रॉयका म्हणजे पास्ट प्रेसिडेंट, करंट प्रेसिडेंट आणि फ्युचर प्रेसिडेंट. हे तिघं सोबत मिळून काम करतात. कारण आपल्याकडे सेक्रेटेरिएट इंडोनेशियामधनं इथे आलं, सो एक हँड ओव्हर देणं असतं. सो ते इंडोनेशिया सगळ्या गोष्टी हँड ओव्हर इंडियाला करतं. आणि ते फक्त एक डॉक्युमेंट नाहीये. तुम्ही एंगेजमेंट ग्रुप्स वरती आपण जाऊ की किती सगळे सब ग्रुप्स आहेत त्याच्यात. आणि भारत ब्राझील आता ऑब्झर्व करेल कसं चाललंय, काय चाललंय, आणि इव्हेंच्युअली ॲट द एंड ऑफ दिस इयर इंडिया विल हँड ओव्हर द प्रेसिडेन्सी टू ब्राझील. नेक्स्ट G20 नंबर्स. G20 चे जे 20 मेंबर्स आहेत, they contribute to 85% of global economic output. They are 66% of global population. They contribute 75% of international trade, and they account to 80% of the global investments that are made. UK आणि इंडियामध्ये तुम्ही कम्पेअर केलं, म्हणजे मला दरवेळेला वाटायचं की UK invests more in India, but India invests more in the UK, which accounts for all the private companies also investing there. So India invests more in UK. Next. वर्किंग स्टाईल, जसं मी तुम्हाला म्हटलं की एक परमनंट सेक्रेटेरिएट असा प्रकार नसतो, टेम्पररी असतो, वर्षभरासाठी भारतात राहील. त्यानंतर शेर्पा नावाचा एक प्रकार आहे. सो शेर्पा इज द शेर्पा ऑफ द लीडर. राजेश सर हिमालयात जातात, सो ही इज व्हेरी फेमिलियर विथ द कॉन्सेप्ट ऑफ शेर्पा. शेर्पा जनरली हिमालयामध्ये कोण असतात, जे समिट्स करतात, एव्हरेस्ट वरती जातात. तिकडे हिमालयाच्याच तिकडे राहणारे लोक, एव्हरेस्टच्या ह्याच्यात नेपाळी जास्त असतात, ते शेर्पा असतात. शेर्पा गाईड करतात. शेर्पांना सगळं माहिती असतं. मे बी राजेश जी ऑल्सो ऍक्टेड लाईक अ शेर्पा फॉर द इंडियन आर्मी, गाइडिंग देम फॉर द रूट. सो शेर्पा इज द पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट. आता शेर्पा कोण आहेत कोणाला माहितीये? अमिताभ कांत आता भारताचे G20 चे शेर्पा आहेत. ह्याच्या आधी कोण होते? पियुष गोयल होते. सो शेर्पाची जबाबदारी असते की आता वर्ष, म्हणजे गेल्या वर्षी हँडिंग ओव्हर घेणं, इंडोनेशियाचे प्रोसिडिंग्स ऑब्झर्व करणं, हँडिंग ओव्हर घेणं, आणि वर्षभरात जे काही कार्यक्रम होत आहेत, ही इज द हेड ऑफ द सेक्रेटेरिएट. आपण मिनिस्टर ऑफ एक्सटर्नल अफेअर्सला स्पेशली फक्त एक वर्षभरासाठी हे काम देऊ नाही शकत. त्यांचं रुटीन कामं किती असतात. सो एक शेर्पा असतो त्यासाठी. ह्याचे 2 मेजर ट्रॅक्स आहेत. जे ओरिजिनल फायनान्स ट्रॅक होतं ते, आणि दुसरं शेर्पा ट्रॅक. कारण सगळ्या देशांचे शेर्पा असतात. दे आर ऑल इक्विव्हॅलंट टू मिनिस्टर्स. सो ते भेटतात आणि ते प्लॅन करतात की G20 पुढे कसं घेऊन जायचं. त्यानंतर हे सगळे ट्रॅक झाले, सगळे कार्यक्रम झाले की एक लीडर समिट होते. ती जनरली देशाच्या कॅपिटलमध्ये होते. भारतात सप्टेंबरमध्ये होणार आहे. न्यू दिल्लीमध्ये ती समिट होणार, ज्याच्यात सगळ्या देशांचे हेड ऑफ गव्हर्नमेंट्स तिकडे येतील. त्याबरोबर काही एंगेजमेंट ग्रुप्स असतात. एंगेजमेंट ग्रुप्स काय असतात ते आपण पुढे बघू. नेक्स्ट. आता शेर्पा ट्रॅक मध्ये सब ग्रुप्स किती आहेत, म्हणजे कामाचा व्याप किती आहे मी तुम्हाला सांगतोय. G20 आपण म्हणतो G20 एकच मीटिंग, तसं नाहीये. आता शेर्पा ट्रॅक मध्ये ऍग्रिकल्चर, अँटी करप्शन, कल्चर, डेव्हलपमेंट, डिजिटल इकॉनॉमी, एज्युकेशन, एम्प्लॉयमेंट, एनर्जी ट्रान्झिशन्स, एन्व्हायरमेंट सस्टेनेबिलिटी, हेल्थ, टुरिझम, ट्रेड, इतके सगळे सब ग्रुप्स आहेत. प्रत्येक ग्रुप ऑटोनॉमसली फंक्शन करतात. त्यांचे इंडिपेंडेंट वर्किंग असतात. म्हणजे अँड ऑल दीज थिंग्स इव्हॉल्व्ड. म्हणजे ह्याच्यामध्ये फक्त जर डेव्हलपमेंट दिसतंय ना 4th नंबर वरती, डेव्हलपमेंट इज द ओरिजिनल ग्रुप ऑफ द शेर्पा ग्रुप. व्हॉट इज आवर कनेक्शन विथ द डेव्हलपमेंट ग्रुप? आपण बोरिवली तिथे सगळे बसलोय. आपलं कनेक्शन काय आहे डेव्हलपमेंट ग्रुप बरोबरचं? डिसेंबरमध्ये बातमी वाचलेली, मुंबईमध्ये G20 होत आहे, गेटवे ऑफ इंडियामध्ये कार्यक्रम झाला, BKC फिरायला गेले, मध्ये कन्हेरी केव्हजला आलेले हे
डेव्हलपमेंट सबग्रुपचे डेलिगेट्स होते. ते G20चे लीडर्स नव्हते किंवा फॉरेन मिनिस्टर्स नव्हते. आणि ऑल दीज ग्रुप्स वेंट ऑन इव्हॉल्विंग. म्हणजे ऍग्रिकल्चर जो ग्रुप आहे तो 2011 मध्ये फ्रेंच प्रेसिडेन्सी मध्ये ऍड झाला. अँटी करप्शन ग्रुप जो आहे तो 2010 मध्ये ऍड झाला. कल्चरचा जो ग्रुप आहे तो 2020 मध्ये कल्चर मिनिस्टर्स पहिल्यांदा भेटले आणि मग 2021 मध्ये तो ऍड झाला. डिजिटल इकॉनॉमी वॉज ऍडेड इन 2021, कारण आता गेल्या 3-4 वर्षात डिजिटल इकॉनॉमीचा सगळी बातमी येते. डिझास्टर रिस्क रिडक्शन इज इंडियाज लेगसी. दिस इज अ न्यू सबग्रुप विच इंडिया हॅज ऍडेड टू द शेर्पा ग्रुप. सो पहिल्यांदा डिझास्टर रिस्क रिडक्शन याच्यावरती शेर्पामध्ये एक सबग्रुप असणार. एज्युकेशन 2018 मध्ये अर्जेंटिनामध्ये ऍड झालं. एम्प्लॉयमेंट टर्कीमध्ये 2015 मध्ये ऍड झालं. एनर्जी वॉज ऍडेड इन 2018. एन्व्हायरमेंट अँड सस्टेनेबिलिटी, बेसिकली एन्व्हायरमेंट नावाचा ग्रुप होता ओरिजिनल ग्रुप 2009 पासून, पण 2018 मध्ये एन्व्हायरमेंट वेगळं केलं, एनर्जी वेगळं केलं, कारण आता हे दोन वेगळे विषय आहेत. 2018लाच क्लायमेट चेंज, एन्व्हायरमेंट, सस्टेनेबिलिटी असा ग्रुप आला. हेल्थचं ग्रुप 2017. 2020ला टुरिझम झालं. अगेन 2020 वॉज कोविड इयर, जेव्हा इंटरनॅशनल इकॉनॉमी टुरिझम वॉज ठप्प, पण तेव्हा आवश्यकता पडली हा एक सबग्रुप असायला हवा. अँड ट्रेडचा ग्रुप 2016 पासूनच आहे. नेक्स्ट स्लाइड. तसंच फायनान्स मध्ये जे सबग्रुप्स आहेत, फ्रेमवर्क, इंटरनॅशनल फायनान्शियल आर्किटेक्चर, इन्फ्रास्ट्रक्चर, सस्टेनेबल ग्रोथ, ग्लोबल पार्टनरशिप्स ऑफ फायनान्शियल इन्क्लुजन, जॉईंट फायनान्स अँड हेल्थ टास्क फोर्स, इंटरनॅशनल टॅक्सेस, फायनान्शियल सेक्टर इश्यूज. आता यामध्ये कसं असतं, फायनान्शियल सबग्रुप्स मध्ये पण इव्हेंच्युअली ते पुढे 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 ऍड झाले होते. सगळेच ओरिजिनल ग्रुप्स नाहीये. आणि या ग्रुप्स मध्ये देर आर सम कंट्रीज विच चेअर दीज ग्रुप्स. फॉर एक्झाम्पल, द फ्रेमवर्क वर्किंग ग्रुप इज चेअर्ड बाय इंडिया अँड UK. इंटरनॅशनल फायनान्शियल आर्किटेक्चर इज चेअर्ड बाय कोरिया अँड फ्रान्स. द इंटरनॅशनल वर्किंग ग्रुप इज चेअर्ड बाय ऑस्ट्रेलिया अँड ब्राझील. मग सस्टेनेबल जे ग्रुप आहे ते US आणि चायना. फायनान्शियल इन्क्लुजन वाला ग्रुप आहे दॅट इज इटली अँड रशिया. सो असे करून हे ग्रुप्स फायनान्शियल याच्यामध्ये चेअर करतात. दॅट इज द फायनान्स मिनिस्टर्स ऑफ दोज कंट्रीज. नेक्स्ट. Now we'll come to engagement groups. So G20 म्हणजे शेर्पा ट्रॅक झालं, फायनान्स ट्रॅक झालं. त्याशिवाय शेर्पाच्याच अंडर ते there are 3 other objectives which they do. One is they work on space. स्पेस कोऑपरेशन आपण कसं करू शकतो यासाठी ते काम करतात. सो दॅट इज द मोस्ट सिग्निफिकंट अमंग द 3 सब ऍक्टिव्हिटीज विच दे डू, ज्याच्यामध्ये आता इस्रो ऑन बिहाफ ऑफ इंडिया भाग घेतं. G20 एंगेजमेंट ग्रुप्स मध्ये देर इज SAI 20, सायन्स 20, पार्लमेंट 20, वुमेन 20, स्पेस 20, थिंक 20, यूथ 20, स्टार्टअप 20, अर्बन 20, बिझनेस 20, लेबर 20, सिव्हिल 20. सो अगेन ओरिजिनली मला वाटतंय फक्त बिझनेस 20 होतं, यूथ 20 होतं आणि पार्लमेंट 20 होतं. दे आर ऑल सब एंगेजमेंट ग्रुप्स. आता G20 होतंय तर फायनान्स मिनिस्टर्स भेटतात. G20 होतंय तर सगळे हेड्स ऑफ द स्टेट भेटतात. बट व्हॉट अबाउट द अदर थिंग्स विच आर हॅपनिंग इन दिस कंट्री? फॉर एक्झाम्पल, बिझनेस B20 इज बिझनेस 20, म्हणजे SAI 20 इज ऑडिटर्स ग्रुप. सायन्स 20 सायन्स वरती, पार्लमेंट इज MPs किंवा सेनेटर्स जे असतात ते भेटतील. वुमेन म्हणजे फक्त वुमन लीडर्स भेटतील. स्पेस 20 म्हणजे फक्त स्पेस या विषयात काम करणारे, आपल्याकडे इस्रो असेल. थिंक 20 is for think tanks and research groups to come together. U20 is for youngsters. Startup 20 is again India's contribution. For example, Civil 20 जे आहे, रामभाऊ म्हाळगी सेक्रेटेरिएट आहे त्याचं, ते ओरिजिनल एंगेजमेंट ग्रुप नाहीये, ते 2003 ला आलं. लेबर 20 जे झालं, लेबर 20 ओरिजिनल ग्रुप नाहीये, ते 2011 ला आलं. तसेच सायन्स 20 जर्मनी जेव्हा प्रेसिडेंट होतं तेव्हा आलं. सुप्रीम ऑडिट इन्स्टिट्यूशन हे इंडोनेशियन प्रेसिडेन्सी म्हणजे 2022 पासून ते जॉईन झालं. सो असे दर कंट्री जी प्रेसिडेन्सी होस्ट करते, दे ट्राय टू शेअर अ लेगसी
म्हणजे पुढच्या वर्षी या विषयावरती चर्चा होणार. आता जसं मी म्हणतोय, अरे थिंक 20 हे मेक्सिकन प्रेसिडेन्सीच्या वेळी आलं. उद्या जेव्हा हे ब्राझीलमध्ये होणार किंवा साऊथ आफ्रिकामध्ये होणार तेव्हा म्हणतील, अरे हे जे स्टार्टअप 20 आहे ना ते इंडियन प्रेसिडेन्सीच्या वेळेस सुरुवात झालं. सो दॅट इज इंडियाज लेगेसी, इंडियाज प्रेसिडेन्सीज लेगेसी. नेक्स्ट, how does G20 work? One, there is the Sherpa who heads the entire secretariat and is the in general overall coordinator of all G20 activities. त्यानंतर ट्रॉयका असतं, म्हणजे आपल्याला कुठे मदत हवी असते, वी गो बॅक टू इंडोनेशिया. इंडोनेशियाचे G20 शेर्पा असतात, त्यांचं जे MEA मध्ये जे लोक सांभाळायचे, बिकॉज शेर्पा बदलत असतात, बट MEA चे सेक्रेटरीज राहतात ना, त्यांचे फाईल्स MEA मध्ये मॅनेज होतात, त्यांच्याकडनं मी मदत घेतो. त्यानंतर मी इतके सगळे तुम्हाला ट्रॅक सांगितले, फायनान्स ट्रॅक, शेर्पा ट्रॅक, लीडर समिट, आणि त्यानंतर इतके सगळे एंगेजमेंट ग्रुप्स असतात. तर वर्षभरात हे एंगेजमेंट ग्रुप्स भेटतात. त्यानंतर मिनिस्टर्स मीट पण होते, म्हणजे कल्चर्स मिनिस्टर मीट होते, एन्व्हायरमेंट मिनिस्टर्स मीट होते. मग गरज असेल, इफ इंडिया वॉन्ट्स टू डू अ टुरिझम मिनिस्टर्स मीट, इफ इंडिया वॉन्ट्स टू डू अ यूथ मिनिस्टर्स मीट. सो असे मिनिस्टर्सचे वेगळ्या लेवलवरती मीटिंग होतात. या सगळ्या प्रोग्राम्स नंतर त्याचे पॉलिसी पॅक तयार होतात. आता आपण इथे इतके लोक बसलोय, अनेक विषयांवरती चर्चा करणार, मग एक ड्राफ्ट बनवू, मग ड्राफ्ट सगळ्यांचा आपण कन्सेन्सस घेऊ, कारण 20 मेंबर्स आहेत, जास्त नाही आहेत. सगळ्यांचा कन्सेन्सस घेतल्यानंतर हे सगळ्यांना बरं वाटतंय का, तू म्हणणार हा, तू म्हणणार नाही, हे म्हणजे एडिट करून जेवढं राहतं हे आमचं फायनल डॉक्युमेंट. हे डॉक्युमेंट आपण G20 शेर्पा सेक्रेटेरिएट यांना सबमिट करू, ज्याला आपण पॉलिसी पॅक म्हणतो. आणि जेव्हा सप्टेंबरमध्ये समिट होणार, त्यामध्ये हे सगळे एंगेजमेंट ग्रुप्स, ट्रॅक्स, सब ग्रुप्स, मिनिस्टर्स मीट्स चे जेवढी डॉक्युमेंट्स आहेत ते सगळे त्या शेर्पाज गो थ्रू करतील, त्याचे रेलिव्हंट आणि मोस्ट इम्पॉर्टंट पॉइंट्स उचलतील, आणि ते मग समिट ट्रॅक वरती लीडर्स डिस्कस करतात, त्याच्यात चर्चा होणार. त्यानंतर ते एक स्टेटमेंट, जॉईंट स्टेटमेंट बाहेर काढतात आणि त्याच्यावरती पुढे जाऊन आपण ते फॉलो करू, G20 कंट्रीज असं ते ठरवतात. सो दॅट इज हाऊ द G20 ऍक्टिव्हिटीज किंवा वर्किंग विल हॅपन इन दिस एंटायर इयर. नेक्स्ट स्लाइड. आता G20 चे अचिव्हमेंट्स काय आहेत? G20 चे सर्वात मोठं अचिव्हमेंट आहे, त्यांनी FSB सुरू केलं 2008ला, जे फायनान्शियल क्रायसिस झालं. सो बँकिंग इन्स्टिट्यूशन आणि फायनान्शियल इन्स्टिट्यूशन वरती थोडं कंट्रोल असावा म्हणून. त्यानंतर 2012ला IMF कडनं त्यांनी रिकॅपिटलायझेशन ऑफ IMF, म्हणजे तिप्पट, मी तुम्हाला सांगितलं IMF ला तिप्पट गुणी फंडिंग करून ते वाढवून घेतलं, सो दॅट इट कॅन अकोमोडेट अँड सेव्ह मोर कंट्रीज. IMF आणि वर्ल्ड बँकचा तुम्हाला फरक माहिती आहे? IMF आहे ना, व्यापारासाठी कर्ज देतो आणि वर्ल्ड बँक डेव्हलपमेंटसाठी, इन्फ्रास्ट्रक्चर वगैरे असतं. सो वर्ल्ड बँक फंड्स प्रोजेक्ट्स, इंटरनॅशनल मॉनिटरी फंड फायनान्सेस द गव्हर्नमेंट्स. ओके, हे दोन मेजर फरक आहे. त्यानंतर कोरियन समिट मध्ये बँक लिक्विडिटी हे करण्यासाठी त्यांनी केलं. मी रियाद समिटचं मी तुम्हाला सांगितलं की गव्हर्नमेंट डेट रिपेमेंट सस्पेंडेड टू द पुअरेस्ट ऑफ द कंट्रीज, जे एकदम गरीब देश आहेत, जे G20 चे भाग पण नाहीत, पण G20 कंट्रीजनी त्यांना लोन दिलेलं आहे, त्यांचा डेट आहे, ते आपण सस्पेंड करू. त्यानंतर शेवटचं मी तुम्हाला इटालियन ह्याचं सांगितलं होतं की कसं ऑपरेटिंग कंट्री विल बी चार्जिंग 15% टॅक्स टू द प्रायव्हेट कंपनी विच इज ऑपरेटिंग इन देअर कंट्री, रिगार्डलेस ऑफ व्हेरेवर इट इज रजिस्टर्ड. नेक्स्ट स्लाइड. India's G20 presidency. So India's G20 presidency is shaped by the head of the government, Prime Minister Narendra Modi. Next, हे इंडोनेशियामध्ये आपल्याला जेव्हा प्रेसिडेन्सी मिळाली तो फोटो आहे नोव्हेंबर लास्ट इयरचा. नेक्स्ट. आता इंडियाचा G20 लोगो जो आहे, सर्वात आधी इंडियन लोगो हॅज ऑल द 3 फ्लॅग कलर्स, म्हणजे 4 फ्लॅग कलर्स, इफ व्हाईट इज ऑल्सो कन्सिडर्ड अ कलर, सॅफ्रन, ग्रीन, व्हाईट, ब्लू, लोगो मध्ये सगळे कलर्स आहेत. त्यानंतर द 7 पेटल्स ऑफ द लोटस रिप्रेझेंट 7 सीज ऑफ द 7 कॉन्टिनेंट्स, आणि पृथ्वी जी मध्ये आहे, आणि आपलं जे थीम आहे वसुदैव कुटुंबकम, की द होल वर्ल्ड इज वन फॅमिली. आणि वेन वी से द होल वर्ल्ड, वी आर नॉट जस्ट काउंटिंग ह्युमन बीइंग्स, we are counting trees, organisms, everything.
म्हणून आपण त्याचा मोटो पण दिलाय, वन अर्थ, वन फॅमिली, वन फ्युचर. आपण वन अर्थ म्हणतोय, वन फॅमिली म्हणतोय, म्हणजे राजेशजींच्या आणि माझे बोलण्यात दोनदा तीनदा आलं डेव्हलप्ड कंट्रीज, डेव्हलपिंग कंट्रीज. पण इकडे वी आर ट्राइंग टू से देयर इज नो डेव्हलप्ड कंट्री, देयर इज नो डेव्हलप्ड कंट्री, देयर इज वन वर्ल्ड, वन अर्थ, वन फॅमिली. त्यानंतर आपण एक कॉन्सेप्ट इंट्रोड्यूस केली आहे, इट इज नरेंद्र मोदीजीच कॉन्सेप्ट, लाईफस्टाईल फॉर एन्व्हायरमेंट. ते म्हणतात की आपण सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स, क्लायमेट चेंज किंवा ग्रीन एनर्जी हे का मॅक्रो लेवलवरती बोलणं चाललंय, म्हणजे सामान्य माणसाला त्याचं काही घेणं देणं नाही. इंटरनॅशनल सोलार अलायन्स, हे देश सोलार बॅटरीज कुठे फिट करतील, इंडिया हॅज द लार्जेस्ट सोलार पार्क इन द वर्ल्ड, आपल्याकडे पैसे नाही तेवढे सोलार पार्क करण्यासाठी. मोदींचा आग्रह आहे की क्लायमेट चेंज तुम्हाला कंट्रोल करायचंय तर इट विल स्टार्ट फ्रॉम यू. इंडिव्हिज्युअल लेवलवरती आपण आपली लाईफस्टाईल कशी ठेवू शकतो विच इज एन्व्हायरमेंट फ्रेंडली, दॅट इज लाईफस्टाईल फॉर एन्व्हायरमेंट. सो दिस इज लाईफ, LIFE, lifestyle for environment, which is a new phrase which Mr. Modi is using since last 1 year, which is also one of the pillars of India's G20 presidency. म्हणजे उद्या परवा जसं क्लायमेट चेंज किंवा ग्लोबल वॉर्मिंग हे असं शब्द एकदम फॅशनेबल आहेत ना, मे बी उद्या परवाच्या काळात LIFE, लाईफ, लाईफस्टाईल फॉर एन्व्हायरमेंट विल बी इन वोग अँड इट विल बी द लेगेसी ऑफ प्राईम मिनिस्टर नरेंद्र मोदी अँड इंडियाज G20 प्रेसिडेन्सी. नेक्स्ट, एंगेजमेंट ग्रुप्स. आता तुम्हाला मी तेव्हा स्लाइड मध्ये दाखवलं की जेवढे एंगेजमेंट ग्रुप्स आहेत, दीज आर इंडियाज एंगेजमेंट ग्रुप्स. त्याच्यात फक्त पार्लमेंट 20 डज नॉट हॅव अ लोगो ऑफ इट्स ओन, सो पार्लमेंट 20 नाहीये. यावर्षी आपण काय केलंय की G20 चे जे एंगेजमेंट ग्रुप्स आहेत त्याच्यामध्ये देर आर सो मेनी ऑर्गनायझेशन्स विच हॅव बीन इन्व्हॉल्व्ड. इट इज नॉट व्हेरी सेंट्रलाइज्ड, ऑपरेटिंग फ्रॉम दिल्ली and operating from the government. Plus, for a change, जसं G20 allows the countries to change its logos, Indian presidency has allowed the engagement groups to play around with logos. Otherwise, generally काय होतं, जसं हा इंडियाचा G20 चा लोगो आहे, दिस इज युथ 20 चा लोगो. काय बदललाय? वाय बदललाय. सो ह्याच्या आधी जे G20 झालेले आहेत त्याच्यात फक्त असंच बदल असायचे एंगेजमेंट ग्रुपच्या लोगो मध्ये, किंवा मॅक्सिमम कलर बदलायचे ते लोक, पण लोगोचा स्ट्रक्चर बाकी सगळे एलिमेंट सेम असायचे. पण इथे इतकं डिसेंट्रलायझेशन केलं की या सगळ्या ग्रुप्सना एक एक सेक्रेटेरिएट बनवला आणि एक एक संस्थाला सेक्रेटेरिएट दिली. फॉर एक्झाम्पल U20 अर्बन 20, अर्बन 20चा चेअर आहे अहमदाबाद म्युनिसिपल कॉर्पोरेशन, त्यांनी तो लोगो बनवलाय. W20 वुमन 20चा सेक्रेटेरिएट आहे फिक्की, तो फिक्कीने लोगो बनवलाय. U20चा सेक्रेटेरिएट आहे श्यामाप्रसाद मुखर्जी रिसर्च फाउंडेशन. स्टार्टअप 20 चा सेक्रेटेरिएट आहे अटल इनोव्हेशन मिशन, नीती आयोग. थिंक 20चं सेक्रेटेरिएट आहे ORF, विच इज इंडियाज प्रीमियर थिंक टँक. SAI सुप्रीम ऑडिट इन्स्टिट्यूशन सेक्रेटेरिएट आहे ऑफिस ऑफ कंट्रोलर अँड ऑडिटर जनरल ऑफ इंडिया. B20 बिझनेस 20 याचं सेक्रेटेरिएट आहे CII. सायन्स 20 याचं सेक्रेटेरिएट आहे IISc इन्स्टिट्यूट ऑफ सायन्सेस. L20 लेबर 20 याचं सेक्रेटेरिएट आहे भारतीय मजदूर संघ. C20 ज्या संस्थेसाठी मी काम करतो, रामभाऊ माळकी प्रबोधिनी, हे C20चं सेक्रेटेरिएट आहे आणि आमची चेअर माता अमृतानंद मयी आहे. नेक्स्ट स्लाइड. आता एक उदाहरण म्हणून मी देतोय की C20 मध्ये आम्ही काय करतोय. C20 मध्ये इतके सबग्रुप्स आहेत, इंटिग्रेटेड होलिस्टिक हेल्थ, सस्टेनेबल कम्युनिटीज, एज्युकेशन, जेंडर इक्वालिटी, टेक्नॉलॉजी, लाईफस्टाईल फॉर एन्व्हायरमेंट, कॉन्झर्वेशन ऑफ आर्ट्स अँड कल्चर, ह्युमन राईट्स, रिव्हर्स इन वॉटर, डिलिव्हरिंग डेमोक्रेसी, वसुदैव कुटुंबकम, डायव्हर्सिटी, इन्क्लुजन, सेवा, SDGs. आता या 14 टॉपिक्स वरती आम्ही 14 कॉन्फरन्सेस घेणार आहोत. आणि त्याच्यामध्ये मला 2 कॉन्फरन्सची जबाबदारी दिली आहे. एक डेमोक्रेसी वरती जी आम्ही आर्ट ऑफ लिव्हिंग आश्रम बँगलोर मध्ये घेणार आहोत, आणि एक ह्युमन राईट्स वर जी नालंदाला आम्ही प्लॅन करतोय. तिकडे परत जी नालंदा युनिव्हर्सिटी रिवाईव्ह केलेली आहे तिकडे आम्ही ती प्लॅन करतोय. तसेच बाकी जे काही कॉन्फरन्सेस होणार आहेत ते एका दुसऱ्या राज्यात, एका दुसऱ्या शहरात होणार आहेत.
आता हे फक्त मी तुम्हाला C20चे 14 कार्यक्रम सांगितले. मागच्या स्लाइडमध्ये परत इतके सगळे एंगेजमेंट ग्रुप्स आहेत. सगळ्या एंगेजमेंट ग्रुपचे किमान 5 ते 14-15 सब टॉपिक्स आहेत. प्रत्येक टॉपिक वरती एक मोठी समिट होणार आहे. छोट्या अनेक कार्यक्रम होतील, म्हणजे एक इन्सेप्शन समिट की अरे आजपासून आम्ही C20चा कार्यक्रम सुरू केला. आमची गेल्या आठवड्यात इन्सेप्शन समिट नागपूरमध्ये झाली, जिकडे इंटरनॅशनल मेंबर्सही आले होते. C20 सिव्हिल सोसायटी 20, जे NGOs आहेत या सगळ्या देशांमध्ये काम करतात त्यांना सोबत म्हणून काम करणं. सो तसे या इतके सगळे कॉन्फरन्सेस देशभरात सुरू आहे आणि खरं म्हणजे लोकांना ते माहिती नाही की ते G20, C20, S20 काय चाललंय करून. आणि एक मोदीजींनी आणि सेंट्रल गव्हर्नमेंटनी सगळ्या तहसीलदारांना, मॅजिस्ट्रेटांना पत्र गेलेलं आहे की ऑल दीज एंगेजमेंट ग्रुप्स आर टू बी ट्रीटेड विथ पार ॲज G20. सो समजा आम्ही C20चा नागपुरात कार्यक्रम केला तर तिकडे त्यांच्यासाठी तो G20चाच कार्यक्रम होता. त्यांच्यासाठी तो C20 एंगेजमेंट ग्रुप नाही, तो G20चाच कार्यक्रम झाला. उद्या आम्ही नालंदाला कार्यक्रम करणार आहोत. सो नालंदा विल ट्रीट इट ॲज G20 प्रोग्राम ओनली. इट वोंट कॉल इट अ C20 सब कॅटेगरी प्रोग्राम. हे आमचं सब ब्रँडिंग आहे त्या कार्यक्रमाचं. नेक्स्ट इंडिया G20 प्रेसिडेन्सी 1 डिसेंबर पासून सुरुवात झाली आणि ती 30 नोव्हेंबर पर्यंत असेल. माझं टायपिंग मिस्टेक झाली, शेवटची स्लाइड आहे, रात्री 2 वाजले होते. उदयपूरनी सर्वात आधी आमची शेर्पा मीटिंग झाली होती 4 डिसेंबरला आणि त्याच्यामध्ये वर्षभराचा फ्लो आपल्या शेर्पांनी मे बी बाकीचे जे 19 देशांचे शेर्पा होते त्यांच्याशी शेअर केलं. डेव्हलपमेंट वर्किंग ग्रुप 13 ते 16 डिसेंबर मुंबईत, ज्याचा मी उल्लेख केला, ती मीटिंग झाली. सो भारतभरात 200+ मीटिंग होणार आहेत. जनरली दुसरे जे G20 झाले असतील ते 2 ते 3 सिटीज मध्ये लिमिटेड असतील. समिट एकाच सिटीमध्ये होणार, कारण सगळ्या त्या 20 हेड्स ऑफ गव्हर्नमेंट्सला घेऊन तुम्ही सगळ्या ठिकाणी फिरू नाही शकत. सिक्युरिटीचा मोठा इश्यू असतो. बट भारतात देशभरात कार्यक्रम होत आहेत, म्हणजे प्रत्येक राज्यात होतोय कार्यक्रम. लेह लडाख मध्येही होतोय कार्यक्रम. इतकं मोदीजींनी एन्शोर केले की या भारताने सेलिब्रेट करायला हवं G20 इंडियाज प्रेसिडेन्सी. 9 ते 10 सप्टेंबर दिल्लीमध्ये G20चा ऍक्च्युअल लीडर समिट होणार आहे, जिकडे सगळे देशाचे प्रधानमंत्री, राष्ट्रपती येतील आणि त्या ह्याच्यामध्ये डिक्लेरेशन होणार की इंडियाच्या अध्यक्षतेखाली हे गोष्टी आम्ही ठरवलेल्या आहेत करून. दिस विल बी द लार्जेस्ट एव्हर G20 डेलिगेशन विच विल असेंबल. इन द सेन्स हे जे गेस्ट कंट्रीज मी सांगितलं तुम्हाला, जे 8 कंट्रीज इंडिया बोलवते, पहिल्यांदा इतक्या मोठ्या प्रमाणात आपण गेस्ट कंट्रीज कोणत्याही G20 कार्यक्रमात बोलवतोय. प्लस द सिग्निफिकन्स इज इट इज इन द मिडल ऑफ द वॉर and we have the 2 opposing groups, US and Russia, part of the G20. आणि खरंच म्हणजे आता हे बाहेर येत नाही कारण अनेक मीटिंग्स क्लोज डोअर असतात, बट अनेक लेवल्स वरती देयर इज ॲब्सोल्यूट व्हेरी डिफिकल्टी इन गेटिंग बोथ ऑफ देम टू सिट टुगेदर ऑन द सेम टेबल अँड टेक द टॉप साइड. बोथ ऑफ देम म्हणजे युरोप आणि US ऑन वन साइड अँड रशिया ऑन द अदर साइड. नेक्स्ट हे G20 चे पास्ट जे प्रेसिडेन्सीज होते त्याच्यामधले फोटोज आहेत. दॅट इज आवर टीम विच इज वर्किंग. प्राईम मिनिस्टर मोदी, एक्सटर्नल अफेअर्स मिनिस्टर जयशंकर आणि अजित डोवल इथे दिसत आहेत. आणि इथे जेव्हा आपल्याला प्रेसिडेन्सी मिळाली इंडोनेशियामधनं तेव्हाचा फोटो आहे. नेक्स्ट आता आपले जे इम्पॉर्टंट स्टेटमेंट्स प्रधानमंत्री मोदींकडनं जे आले होते, टू मेक द G20 नॉट जस्ट अ डिप्लोमॅटिक इव्हेंट बट अ हिस्टॉरिकल इव्हेंट ऑफ पीपल्स पार्टिसिपेशन. Again, if you try to read and understand Modi, he has always been pushing for public participation, people's participation, even from the time when he was the Chief Minister of Gujarat. त्यांनी एक फॉर्म्युला दिला होता P2G2, पब्लिक पार्टिसिपेशन इन गुड गव्हर्नन्स, CM असताना. त्यानंतर आज G20 priorities will be shaped in consultation with not just G20 partners but also our fellow travelers in global south whose voice often goes unheard. This is a very important statement because in the last 1.5 months, not just the Prime Minister but also the External Affairs Minister spoke about being the voice of the South. And not just these two, even Prime Minister Manmohan Singh, when he was, I think, working in the United Nations
ॲज अन इकॉनॉमिस्ट त्यांनी एक साऊथ कोऑपरेशन म्हणून एक संस्था सुरू केली होती. तो बेसिकली इंटरनॅशनल पॉलिटिक्स मध्ये काय म्हटलं जातं की नॉर्थ जे कंट्रीज आहेत दे आर ऑल वेल ऑफ आणि साऊथचे जे कंट्रीज आहेत ते डेव्हलपिंग आहेत. तसंच ऑल दीज नॉर्दर्न कंट्रीज एक्सप्लॉइट द सदर्न कंट्रीज and all the problems which we are facing right now, whether it's a war or a carbon credit problem, they are all from the developed countries or the northern countries. हे साऊथ वाला काहीच प्रॉब्लेम नाही करत पण आम्ही भोगतो. So India is trying to become the leader of the south countries, but we also want to be the voice of the south. That is again a very good international approach. आपल्याला म्हणतो की इव्हेंच्युअली आपल्याला विश्वगुरू बनायचंय पण ते हळूहळू सुरू होईल ना. पहिल्यांदा आपल्या नेबरहुड मध्ये आपलं स्वतःचं स्थान स्थापित करावं लागेल. मग मे बी साऊथचा लीडर म्हणून आपल्याला त्या टेबलवरती बसवतील and eventually we'll become the Vishwaguru. Our priorities will focus on healing our one earth, creating harmony within our one family, giving hope for our one future. हे continuously one बोलणं to show that कोणी मोठं नाहीये कोणी छोटं नाही, we are all at par. Secondly, त्यांच्या भाषणात हे one earth, one family, this all from Rigved, ancient texts. आपण कधी फक्त माझ्या शहराचं कल्याण हो उत्थान हो असं म्हणत नाही ना. आपण देवाकडे मागतो, विश्वशांतीची प्रार्थना करतो आपली. आपण भारत शांती किंवा मुंबई शांती किंवा महाराष्ट्र शांतीची नाही करत. सो आपला स्वभाव आहे. लेट अस वर्क टुगेदर टू शेप अ न्यू पॅराडाइम ऑफ ह्युमन सेंट्रिक ग्लोबलायझेशन. आता ग्लोबलायझेशन इकॉनॉमी सेंट्रिक होतंय, नंबर सेंट्रिक होतंय, जीडीपी सेंट्रिक होतंय. We want the globalization to be human centric. So again, this phrase, human centric globalization, will again catch more pace tomorrow, day after, next day. तसंच जयशंकरांचे भी शब्द जे होते, India's G20 presidency priorities are inclusive and pragmatic with broad areas of substantial deliberations comprising inclusive and resilient growth, progress on SDGs, green development and lifestyle for environment. परत मी तुम्हाला म्हटलं, lifestyle for environment will become a catchphrase tomorrow. Technological transformation and public digital infrastructure, reforming multilateral institutions, women-led development, and international peace and harmony. So they are basically underlining what are India's priorities. आता याच्यात बघा, lifestyle for environment, green development, technological transformation, public digital infrastructure. I think there is no other country which can beat India when it comes to public digital infrastructure. The kind of payment systems which we have created. कोणत्या देशात UPI आहे? मी 4-5 वर्षापूर्वी जेव्हा आपल्याकडे UPI वॉलेट म्हणजे वॉलेट संपलं होतं आणि UPI सुरू झालं होतं, आम्ही आमच्या स्टुडंट्सना घेऊन इस्रायलला गेलो होतो. इस्रायल त्या अर्थाने टेक्नॉलॉजिकली व्हेरी मच ऍडव्हान्स देश. तर तिकडच्या एका स्टार्टअपच्या आम्ही इन्क्युबेशन सेंटरमध्ये गेलो, एका स्टार्टअप वाल्याशी बोललो. तो आम्हाला क्रिएटिव्हली सांगतोय आम्ही आहे ना वॉलेट्स तयार केलेत. नंतर म्हटलं प्रेझेंटेशन झालं तर आमच्याकडे वॉलेट्स तयार होऊन संपलेत, आता आपण डिरेक्टली UPI करतोय, स्कॅन करून पैसे पाठवतोय, अकाउंट्स लिंक झालेले आहेत. सो वी आर दॅट अहेड अँड देर आर अदर कंट्रीज हू वॉन्ट टू लर्न अँड बोरो फ्रॉम इंडियाज UPI सिस्टम. आपण जे फायनान्शियल इन्क्लुसिव्हिटी अँड त्याच्यात डिजिटायझेशनचा जो वापर केलाय तो दुसऱ्या कोणत्याही देशात झाला नाहीये. म्हणजे वी आर द कंट्री विच हेड्स द लार्जेस्ट डिजिटल बँक ट्रान्सफर्स इन द वर्ल्ड. इतके डिजिटल बँक ट्रान्सफर्स कोणीच केलेले नाही. अगेन जयशंकर सेज वी हॅव टू बिकम द व्हॉइस ऑफ द ग्लोबल साऊथ. सो हे अंडरलाईन थीम होणार आहेत आपल्या प्रेसिडेन्सीचे. नेक्स्ट, इंडियाज प्रेसिडेन्सी अगेन ग्रीन डेव्हलपमेंट, क्लायमेट फायनान्स. क्लायमेट फायनान्स हा नवीन विषय. जसं डिझास्टर झाल्यानंतर रिबिल्डिंग साठी एक इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन हवं. सो वी आर पुशिंग इन दिस प्रेसिडेन्सी फॉर क्लायमेट फायनान्स, की क्लायमेट चेंज रोखण्यासाठी काहीतरी इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन हवी आहे ज्याच्याकडे फायनान्शियल सिस्टम आहे. आता कोणाला कोणत्या देशाला सोलारचे सेल्स बसवायचे, बट दे आर व्हेरी एक्सपेन्सिव्ह, सोलार बॅटरीज. सो देर शुड बी अन इन्स्टिट्यूशन विच इज एक्सक्लुसिव्हली फंडेड अँड फंडिंग दीज कंट्रीज अँड प्रोजेक्ट्स टू हेल्प कंट्रोल क्लायमेट चेंज. SDGsला आपल्याला फास्ट फॉरवर्ड करायचं आहे. मल्टीलॅटरल इन्स्टिट्यूशन्स फॉर 21st सेंचुरी. मल्टीलॅटरल इन्स्टिट्यूशन्स म्हणजे इंटर गव्हर्नमेंटल ऑर्गनायझेशन्स. म्हणजे आपण एक ब्रिक्स बँक उभी केली. सो इट्स अ मल्टीलॅटरल ऑर्गनायझेशन फॉर वर्किंग इन द एरिया ऑफ फायनान्स. वुमन लेड डेव्हलपमेंट झालं पाहिजे.
digital public infrastructure, which is our strength, and we are focusing on food, fuel, and fertilizer, which is again India's need right now and India's focus area right now. If India wants to achieve what it is thinking of achieving. Next. G20चे challenges, limitations काय आहेत? सर्वात मोठं चॅलेंज लिमिटेशन आहे, इट्स नॉट अ फॉर्मल ऑर्गनायझेशन त्या अर्थाने, आणि त्याच्या जे काही ते रेझोल्युशन पास करतात ते बाइंडिंग नाहीच आहेत. खरं म्हणजे कोणत्याही इंटरनॅशनल ऑर्गनायझेशनचे काही तुमच्या देशावरती बाइंडिंग नसतं, बट ऍटलीस्ट असं काही तुम्ही ठरवू शकतात की बाबा तुम्ही हे केलं नाही तर पुढच्या वर्षी आम्ही तुमच्यावरती कारवाई करू, असं काही. पण ह्याच्यात असं काहीच नाहीये. सो नो एन्फोर्समेंट मेकॅनिझम, नो बाइंडिंग. म्हणजे भारताने ठरवलं उद्या असं असं करायचं, हु विल एन्श्योर ते असं करतायत. सेकंड, इट्स अ व्हेरी लूज इन्फॉर्मल स्ट्रक्चर. परमनंट सेक्रेटेरिएट नाहीये, परमनंट स्टाफ नाहीये, कसं काम चालणार? म्हणजे आता युद्ध झालं किंवा काही झालं तर अगेन युनायटेड नेशन सिक्युरिटी काउन्सिल अचानक रात्री कन्व्हीन होते आणि मध्ये स्टेटमेंट इश्यू करतात, कारण त्यांचं एक सेक्रेटेरिएट आहे, काउन्सिल आहे, परमनंट स्थान आहे. इव्हन G20 कॅन डू दॅट, बट अगेन एक कंट्री इज द प्रेसिडेन्सी ना. एका देशामध्ये त्याचं सेक्रेटेरिएट आहे, टेम्पररी आहे. म्हणजे युनायटेड नेशनचा सेक्रेटरी जनरल परमनंट असतो ना, म्हणजे ते सिव्हिल सर्व्हिसेस सारखं असतं. ते त्यांचे इंटरनॅशनल सिव्हिल सर्व्हिसेस मध्ये लोक निवडले जातात. शशी थरूर त्याचा भाग होता. Many a time there is a logjam because there is opposing powers sitting at the same place. For example, मी तुम्हाला सांगितलं की स्पेन is opposing Germany's bid for permanent space in the United Nations Security Council, but Spain is a permanent invitee. Or Italy is a permanent invitee. Italy is a part of the G20. Germany is also a part of G20. US आणि रशियामध्ये आता जे काही प्रॉब्लेम सुरू आहेत त्याच्यामध्ये एकत्र जॉईंट स्टेटमेंट कसं देणार? वॉर वरती, टेरर वरती नाहीच देऊ शकत. हे प्रॉब्लेम्स होतात, नाही मी नाही देणार, आणि त्यांनी जे केलं ते हे मला स्वीकारणं नाही जाणार. आणि G20 जेव्हा कन्सेन्ससनी काम करते, जेव्हा सगळ्या 20 मेंबर्सना सोबत घेऊन एक स्टेटमेंट इश्यू करणार, दीज आर रिअल डिफिकल्टीज की ऑपोजिंग पॉवर्स एका ठिकाणी बसून, बिकॉज हे इंडिव्हिज्युअल्स नाही आहेत ना, दे आर रिप्रेझेंटिंग द कंट्री. सो दॅट इज अन इश्यू. म्हणजे फॉर एक्झाम्पल मला काही साईन करायचं असेल and it's an important statement. I am an officer of Ministry of External Affairs. मी एक्सटर्नल अफेअर्स मिनिस्टर माझ्या सेक्रेटरीला फोन करेन, जो प्रिन्सिपल सेक्रेटरी आहे. प्रिन्सिपल सेक्रेटरी मंत्रीला फोन करेल, मंत्री प्रधानमंत्रींना फोन करेल, असं असं करायचं नाही करायचं, आणि असं ते होईल ना, कारण त्या इम्पॉर्टंट थिंग्स विच आर बिंग डिस्कस्ड. नेक्स्ट, बट वाय इज दिस प्रेसिडेन्सी स्टील सिग्निफिकंट फॉर इंडिया? फर्स्ट ऑफ ऑल, इट्स तुम्ही G20 बघितलं ना, इट्स अ एलिट क्लब. जसं रोटरॅक्ट एक क्लब असतो, एलिट क्लब असतो. लोकांना वाटतं यार सगळे मस्त मस्त लोक आहेत, मला पण तिकडे जाऊन बसायचंय, मला पण उभं राहायचं. इट्स अन एलिट क्लब. वी आर अ पार्ट ऑफ दॅट एलिट क्लब, अँड वी आर नॉट जस्ट अ पार्ट ऑफ दॅट एलिट क्लब, बट वी आर द प्रेसिडेंट ऑफ दॅट एलिट क्लब, which is investing 80% of whatever is being invested in the world, which is 66% of the global population, which is 75% of the international trade. We are the president of that elite club. किती मोठी गोष्ट आहे. दुसरं, इट इज बोथ अ सॉफ्ट पॉवर अँड अ हार्ड पॉवर. हार्ड पॉवर म्हणजे वी आर द प्रेसिडेंट, दिसतंय ना, आपण स्टेटमेंट इश्यू करू, मे बी कन्सेन्सस मध्ये नाही येणार, पण जेव्हा मिनिस्टर ऑफ एक्सटर्नल अफेअर्स G20 कॉन्फरन्स मध्ये एक वक्तव्य देतो, all countries cover that news saying that the Minister of External Affairs of India, which is the G20 president, said this. So महत्व वाढतो. नेटवर्किंग फॉर एव्हरीवन इन्व्हॉल्ड. म्हणजे त्याच्यात नॉट जस्ट द हेड्स ऑफ स्टेट अँड द मिनिस्टर्स अँड द सेक्रेटरीज, बट जेव्हा रामभाऊ प्रबोधिनी C20 चं सेक्रेटेरिएट आहे, आम्हाला किती इंटरनॅशनल एक्सपोजर मिळतोय. 20 देशांचे सदस्य येतील, सगळे इंटरनॅशनल ऑर्गनायझेशनचे लोक येतील. भारतभरातच माझ्या संस्थेची प्रतिष्ठा किती वाढेल, आणि किती सगळे एनजीओ मला समोर कॉन्टॅक्ट करतील, अरे प्रबोधिनी सेक्रेटेरिएट आहे, आम्हाला त्या कार्यक्रमात यायचं आहे. आणि असं खरंच झालं, आणि आम्हाला सांगावं लागलं सॉरी आमचे सीट्स फुल झालेत करून नागपूरच्या इन्सेप्शन कॉन्फरन्स मध्ये. त्यानंतर 20 एजेंडा. आता सेवा नावाची आम्हीच एक सबग्रुप तयार केलं. सेवा हे शब्द कोणाला माहिती होते त्याच्यापूर्वी? कोणालाच माहित नव्हतं. सोलार अलायन्स. सोलार अलायन्स हा भारताचा इनिशिएटिव्ह आहे, प्रधानमंत्री मोदींचा इनिशिएटिव्ह आहे. वी आर पुशिंग आर इनिशिएटिव्ह इन G20. लाईफस्टाईल फॉर एन्व्हायरमेंट.
नाव इट विल बिकम लाईक द कूलेस्ट वर्ड इन द नेक्स्ट 2-3 years. त्यानंतर साऊथ सेंट्रिक डेव्हलपमेंट हे आपण जे म्हणतोय, जे ट्रॉयका होतं ना आपलं, इंडोनेशिया, इंडिया आणि ऑल ऑफ दीज 3 countries आर फ्रॉम द साऊथ. आणि ब्राझील नंतर साऊथ आफ्रिका होणार आहे. सो दे आर ऑल फ्रॉम द साऊथ, 4 countries. सो वी आर ट्राइंग टू से वी आर द लीडर्स ऑफ दीज साऊथ. त्यानंतर G20 मीटिंग होतेच, पण G20 मीटिंग बरोबर 20 देशांचे प्रधानमंत्री, राष्ट्रपती आपल्या देशात येणार. मग चायनीज प्रीमियर आणि US प्रेसिडेंट दे माइट हॅव अ बायलॅटरल मीटिंग. एकाच ठिकाणी इतके सगळे लोक येणार आहेत, बाजूबाजूच्या हॉटेलमध्ये राहणार, मग 15 मिनिटं भेटू शकतो आपण. प्रधानमंत्री मोदींच्या ज्या 20 लोकांची किती व्यक्तिगत भेटीगाठी होतील, वाढतील. आणि maybe the Prime Minister might visit several of these countries to personally invite the Prime Minister or President to come to the G20 summit. त्यानंतर इंडिया विल बी अ प्रेसिडेन्सी टू रिमेंबर. ज्या प्रकारे आपण लोकांमध्ये हा कार्यक्रम घेऊन जातोय आणि ज्या प्रकारे आपण गाजावाजा करतोय, पोस्टर्स सगळ्या ठिकाणी लागलेले असतात. सो जे G20 चे डेलिगेट्स येतात, जातात आणि पुढच्या वर्षी जातील दुसऱ्या देशात, त्याच्या पुढच्या वर्षी दुसऱ्या देशात, ते म्हणतील यार इंडियाचं G20 खास होतं, वेगळंच होतं का ते. आता आम्ही नागपुरात कार्यक्रम केला, तर नागपुरात 2 दिवसाचं ते समिट झालं. नागपूर एअरपोर्टवरती त्यांना टिक्का माळ घालून त्यांचं स्वागत केलं. मग कॉन्फरन्स, सगळ्या G20 कॉन्फरन्सची सुरुवात तुम्ही बघा की दीप प्रज्वलनाने होते. तसे कोणत्या इंटरनॅशनल कॉन्फरन्सेस, ब्युरोक्रेसी किंवा डिप्लोमॅटिक कॉन्फरन्सेस दीप प्रज्वलनाने सुरुवात होते कधीच होत नाही, पण आपण सगळ्या कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलनाने करतो. सो वी आर इंट्रोड्युसिंग देम टू अ कल्चर. मेनू सगळे व्हेरी हार्डकोर लोकल मेनूज असतात. म्हणजे अरुणाचल प्रदेश मध्ये गेले तर त्यांना तिकडचं बांबू मध्ये काहीतरी बनवून मेनू दिला त्यांना. आपण दर कॉन्फरन्स, कोणतीही कॉन्फरन्स कुठेही ठेवतो ना, वी कीप इट अराउंड अ हिस्टॉरिकल और अ कल्चरली सिग्निफिकंट प्लेस. फॉर एक्झाम्पल नालंदा इटसेल्फ इज अ हिस्टॉरिकल प्लेस. आम्ही न्यू नालंदा युनिव्हर्सिटीमध्ये ठेवतोय, पण आम्ही तेव्हा पण ठेवलंय की दुसऱ्या कॉन्फरन्स झाल्यानंतर सगळ्या इंटरनॅशनल डेलिगेट्सला आम्ही फिरू नालंदाला. नागपुरात आम्ही दीक्षाभूमी घेऊन गेलो, संघ हेडक्वार्टर्स घेऊन गेलो, पेंच टायगर रिझर्व घेऊन गेलो. आर्ट ऑफ लिव्हिंग आश्रम मध्ये होतंय. आर्ट ऑफ लिव्हिंग इटसेल्फ इज अ बिग इन्स्टिट्यूशन. वी आर इंट्रोड्युसिंग द अदर पीपल टू द स्पिरिच्युअलिटी एज वेल. हम्पी मध्ये कार्यक्रम होत आहेत, म्हणजे यू नेम इट, उदयपूर, जयपूर, सगळ्या ठिकाणी कार्यक्रम होतात. आणि सगळ्या कार्यक्रमामध्ये लोकल कल्चर आणि लोकल साईट सीइंग हा आम्ही महत्वाचा भाग म्हणून त्याच्यात मानतोय. This will be the first ever time that India will be hosting so many heads of states or the heads of government at one time. असं इतिहासात कधीच झालेलं नाहीये. ना 1947च्या आधी झालंय, ना 1947च्या नंतर झालंय. दॅट इज द मोस्ट इम्पॉर्टंट सिग्निफिकंट दॅट वी आर रेडी फॉर दिस. अगेन लिंक दिस टू द अरेस्ट ऑफ अमृतपाल. आम्हाला केओस नकोय, आम्हाला परत शाहीन बाग नकोय. आणि घाबरून टाकलं ना सगळ्यांना. आता फिजल आउट झालं, आता कोण रस्त्यावरती, ते कोणीच रस्त्यावरती येत नाही. मॅक्सिमम ट्विटरवरती काही स्टेटमेंट आपण ऐकतो, पण रस्त्यावरती कोण उतरणार नाही, कारण आपल्याला हे सप्टेंबर पर्यंत बिलकुलच नाही. नेक्स्ट. What else? So this will be a memorable beginning for India's Amrit Kal, the 25 years leading to 100 years of independence. Incidentally, India is also presiding over the United Nations Security Council, like I shared. It is not just meetings but also a showcase of Indian culture. We are reaching out to masses. म्हणजे आपण अनेक G20 म्हणजे हे G20 जेवढे एंगेजमेंट ग्रुप्स आहेत ना, ते सगळे चौपाल करतायत. Y20 कॉलेजेसमध्ये जाऊन चौपाल करतायत सगळ्या युथना त्याच्यात. सो युनायटेड नेशन सिक्युरिटी काउन्सिल कुठेतरी काहीतरी होत आहे. हे किती लोकांना माहिती आहे, किती कॉलेज विद्यार्थ्यांना माहिती आहे, नाही माहिती. आपल्यापैकी फार कमी लोकांना माहिती असेल. G20 सगळ्यांना का माहिती आहे, आणि त्याच्यावर चर्चा चालली आहे. सगळ्या ठिकाणी कार्यक्रम होतात. आपल्या इकडे बाजूला कार्यक्रम झाला, कनेरीला येऊन गेले, सगळ्या ठिकाणी होर्डिंग्स लागले. मुंबई शहर थोडाफार सजवला गेला. हे मुंबईची गोष्ट आहे, पण छोट्या छोट्या शहरांसाठी विचार करण्याकडे इंटरनॅशनल कॉन्फरन्सेस होतच नाही गव्हर्नमेंट लेवलचे. मोठ्या मोठ्या शहरातच होतात, पण आज छोट्या छोट्या शहरातही होत आहेत. इन्व्हॉल्विंग ऑर्गनायझेशन्स लाईक रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी, भारतीय मजदूर संघ, श्यामाप्रसाद मुखर्जी रिसर्च फाउंडेशन. अदरवाईज दीज ऑर्गनायझेशन्स जे एकदम एक नॅशनलिस्ट विचार ठेवणारे आहेत, अशा अदर आपण हे सगळे ऑर्गनायझेशन नसले असते तर कोण असलं असतं? ॲमिटी इंटरनॅशनल, रेड क्रॉस, मग हे सगळ्या संस्था असल्या असते जे विदेशी संस्था आहेत, ज्यांचं खरंच भारताशी काहीच घेणं देणं नाहीये.
आणि हे लोक नाराज पण झाले. म्हणजे नागपूरमध्ये आम्ही कॉन्फरन्स करायच्या 10 दिवसापूर्वी आमच्यावरती केस पण टाकली की प्रबोधिनी कसं हेड करते, ऑन द व्हॉट बेसिस. आम्ही माता अमृतानंद सारख्या लिडर्सना एंगेज करतोय अशा कार्यक्रमांमध्ये. आमच्या C20 ग्रुपमध्ये विवेकानंद फाउंडेशन पण आहे त्याच्यात. सो आणि भारतभरात कार्यक्रम होते. म्हणजे जम्मू काश्मीर, लडाख पासून कन्याकुमारी पर्यंत, गुजरात पासून नॉर्थ ईस्टच्या सगळ्या स्टेट्समध्ये कार्यक्रम होते. आता विचार करा ना, नॉर्थ ईस्ट मध्ये मिनिस्टर्स भारताचे सगळे एकत्र कोणत्याही स्टेटमध्ये भेटत नव्हते 5 वर्षापूर्वीपर्यंत. आज तुम्ही इंटरनॅशनल डेलिगेट्स 20 देशांच्या, US, रशिया, UK, युरोपियन युनियनच्या, त्या अरुणाचल प्रदेशमध्ये घेऊन जात आहे, मेघालयमध्ये घेऊन जात आहे, नागालँडमध्ये घेऊन जात आहे. त्या लोकांसाठी किती अभिमानाची गोष्ट आहे. आमच्या देशात G20 होते, आमच्या राज्यात, आमच्या गावात होते. नेक्स्ट काही फोटोज आहेत. आपला G20चा लोगो लॉन्च झाला होता डिसेंबर 1ला. हॉर्नबिल फेस्टिवल सुरू होतं नागालँडला, म्हणून आपले व्हाईस प्रेसिडेंट तिकडे त्यावेळेला गेले होते. आमच्या C20 कॉन्फरन्सचा फोटो आहे. गुढीपाडव्याच्या आदल्या दिवशी कॉन्फरन्स संपली आणि गुढीपाडव्याच्या दिवशी गुढी काय असते मग आम्ही त्यांना पेंच टायगर रिझर्वला घेऊन गेलो. खालती राजस्थान उदयपूरचे फोटोज आहेत. तो ढोल वाजवताना मुंबईचा फोटो आहे. नेक्स्ट परत मी तुम्हाला म्हटलं दीप प्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात होती. ते बँगलोरच्या एका कॉन्फरन्सचा खालती फोटो आहे. आम्ही सिव्हिल 20, कारण सिव्हिल सोसायटी बरोबर सिव्हिल सोसायटीला एंगेज करतोय. सो अशीच एक सिव्हिल सोसायटी NGO आहे जी गौ सेवा करते. त्यांच्या आम्ही तिकडे इंटरनॅशनल डेलिगेट्सना नेलं. हे आपल्या कन्हेरीला जे इंटरनॅशनल डेलिगेट्स आले होते त्याचा फोटो आहे. नेक्स्ट तसंच देशाभरात अनेक ठिकाणी जसं आम्ही मॉडेल G20 एक केलं. वी वर द फर्स्ट institution in this country which conducted a model G20. तसंच बँगलोरमध्ये कार्यक्रम झाला. मग G20 दिल्लीनीच एक मॉडेल G20 कार्यक्रम केला आणि मग सेक्रेटेरिएट कडनं सगळ्यांकडे मेसेजेस गेले की देशाभरात प्रत्येक कॉलेजमध्ये मॉडेल G20 कार्यक्रम झाला पाहिजे. तसे G20 चौपाल होतात, C20 चौपाल होतात, वुमन सेंट्रिक काही W20चे प्रोग्राम्स होत आहेत, बिझनेस 20चे मीट्स होत आहेत. सो त्यात भरपूर नेटवर्किंग सुरू आहे आणि एक आदान प्रदान ऑफ आयडियाजही सुरू आहे. So overall that was G20. Next slide from my side. Indonesia, India, Brazil and the next country which is going to head that is South Africa. So इतकं बोलून माझं एक फॉर्मल प्रेझेंटेशन मी इथे संपवतो. परिसराने खूपच छान पद्धतीने माहिती दिलेली आहे G20ची. जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी. आणि आपल्या मनामध्ये जर या विषयासंदर्भात काही प्रश्न असेल तर तुम्ही निश्चित त्यांना विचारू शकता. फक्त हात वर करा, तुम्हाला माहिती दिला जाईल. याच्याविषयी म्हणजे माझा मुलगा CA आहे, तर असे जे एज्युकेटेड लोक आहेत त्यांच्यासाठी अशी काही समिट वगैरे आहे का? किंवा असं जे माहिती करून दिली तुम्ही आता तशी माहितीसाठी त्यांच्यासाठी काय असेल तर सांगाल तर बरं होतं. तुमचा मुलगा CA आहे. किती वय किती त्याचं? 30. सो एनीवन अंडर 35 years of age can or 30 years of age can but naturally be a part of Youth 20, Y20. सो Y20चे अनेक कार्यक्रम होतात आणि तसं ह्याला काही गव्हर्नमेंट फंड नाही करत आहे. असं नाही की गव्हर्नमेंटने प्रबोधिनीला भरपूर पैसे दिलेत आणि आम्ही कार्यक्रम करतोय. आम्हीच करतोय. आणि Y20 सेक्रेटेरिएट पण तेच मनी रेस करतात. व्हॉलंटियर्स आहेत, काही मुलं इच्छेने धावपळ करतात. तुमच्या मुला मी एक नंबर देतो, मुंबईचा Y20चं काम तो सांभाळतोय. सो त्याच्याशी ते कनेक्ट होऊन Y20च्या जे कार्यक्रमात आहेत, खरं म्हणजे बोरिवली, तुम्ही राहिला बोरिवलीतच, Y20 मध्ये इथेच एक चौपाल काय झाली पाहिजे, Y20ची चौपाल इथेच तुमचा मुलगा समजा आयोजित करू शकतो. तर तसं करण्याचा प्रयत्न करू. एक माझाच प्रश्न आहे. आता तुम्ही एवढ्या ऍक्टिव्हिटीज होताना दाखवल्या, तर सर्वसामान्यांना ह्याची माहिती कळण्यासाठी कुठल्या वेबसाईटवर किंवा कशावर डिटेल्स G20ची एक वेबसाईट आहे इंडियन प्रेसिडेन्सीची, G20.org वरती गेलात तर त्याच्यामध्ये. पण प्रॉब्लेम असा आहे की ही सगळी माहिती एका जागेवरती नाहीच आहे. इतकी माहिती कुठेच नाहीये. त्यांचं एक न्यूज लेटर निघतं, न्यूज लेटरमध्ये पण सगळी माहिती नसते. कारण किती टाकणार तुम्ही? इतकी ऍक्टिव्हिटीज होत आहेत, कुठे टाकणार तुम्ही?
तर एक तुम्ही करू शकतात की जेवढेही मी तुम्हाला एंगेजमेंट ग्रुप्स दाखवले, तुम्ही G20च्या वेबसाईटवरती गेलात, एंगेजमेंट ग्रुप्समध्ये गेलात, तर Y20, सिव्हिल 20, स्पेस 20 मध्ये SAI 20 आहे, तुमचा मुलगा CA आहे तर SAI 20 ऑडिटर्सचं जे एंगेजमेंट ग्रुप आहे. सो त्यांचे काय कार्यक्रम होतात, त्यांच्या सेक्रेटेरियटचे ईमेल IDs, कॉन्टॅक्ट आणि पास्ट प्रोग्राम्स ते तुम्हाला दिसतील. सो प्रत्येक C20ची एक वेगळी वेबसाईट आहे, युथ 20ची वेगळी वेबसाईट आहे. सो G20च्या वेबसाईटवरती तुम्हाला एक ओव्हरव्ह्यू मिळेल. त्याच्यानंतर इतके सगळे एंगेजमेंट ग्रुप्स आहेत, त्याचे इंडिव्हिज्युअल वेबसाईट आहे, त्याचा ऍड्रेस तुम्हाला G20च्या वेबसाईटवरती मिळेल आणि तशी माहिती घेऊ शकतात. बट एक मलाही लक्षात आलं की इतकी सगळी माहिती एका ठिकाणीवरती नाही आणि ती असायला हवी खरं म्हणजे माझ्याकडे जे हे फक्त मी माझे वर्ष चुकायला नाही हवे म्हणून मी एक G20चं त्यांच्याच वेबसाईटवरती बॅकग्राऊंड ब्रीफ घेऊन फिरतोय, पण त्याच्यात पण इतक्या सगळ्या गोष्टी मी सांगितल्या तर नाही आहेत. हे आत्ताचे तुम्ही घराच्या मीटिंग सांगितल्यात किंवा ज्या होत असतात त्या अर्धे ओपन फॉर पब्लिक ते त्याच्यात पार्टिसिपेट करू शकतात किंवा बघायला जाऊ शकतात. डिपेंड्स. आता जे चौपाल होतं, चौपाल म्हणजे काय? चौपाल म्हणजे अशाच सगळ्या लोकांना एकत्र टाळणं हु आर कन्सर्न विथ दॅट ग्रुप. समजा तुम्ही वुमन 20चं चौपाल करता, मग सगळ्या महिलांना इथे आणलं, एक विषय घेतला, त्याच्यावरती ग्रुप डिस्कशन केलं, गप्पा घेतल्या, त्याचा काहीतरी एक कन्सेन्सस समजा या एक अर्ध्या पाऊण तासात निघालं की अरे हे आम्हाला वाटतंय, मग ते नोट डाऊन करून घ्यायचं आणि असे सगळे जे मुंबईत किंवा महाराष्ट्रात चौपाल होतील त्याचं कलेक्शन करून ते W20 सेक्रेटेरियटकडे जाईल, मग ते इव्हॅल्युएट करेल, मग ते पॉलिसीमध्ये ऍड करेल. तशा एंगेजमेंट ग्रुप्स चौपाल जे होतात दॅट इज मेंट फॉर एव्हरीवन. आता आपण विचार करायला वेअर डू आय क्वालिफाय, म्हणजे समजा मी एक थिंक टँक आहे, फॉर एक्झाम्पल सुषमा स्वराज मंच, त्यांनी T20 ORF चे 2 मोठे ऑफिसेस आहेत, एक दिल्लीला एक मुंबईला आहे. सो ORF बरोबर जॉईन करून एक थिंक 20चा इथे इंटेलेक्च्युअलचा कार्यक्रम फोरम काही आपल्याला करता येईल का, हे थिंक टँक्सने विचार करायला हवे. काही NGOज असतील इन्क्लुडिंग राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जनकल्याण समिती, मग त्यांनी विचार करायला हवा की सिव्हिल 20 आपल्याकडे सेक्रेटेरियट आहे मुंबईतलंच, प्रबोधिनी त्याचं हेड करताय, सो त्याच्यात आम्ही कुठे इन्व्हॉल्व्ह होऊ शकतो, तुमचे इतके सगळे डेलिब्रेशन्स, प्रोग्राम्स, राऊंड टेबल कॉन्फरन्सेस होणार आहेत, कुठे आम्हाला एक जागा द्या, स्पीकर म्हणून द्या, ऑडियन्स म्हणून द्या. या सगळ्या ज्या एंगेजमेंट ग्रुप्स आहेत त्यांचे सगळ्यांचे वेबसाईट्स आहेत आणि सगळ्या वेबसाईटवरती हाऊ डू आय गेट इन्व्हॉल्व्ड असं आहे. सो तिकडे तुम्ही ईमेल करून विचारू शकता. आता मुंबईमध्ये फिक्की ऑफिसमध्ये तुम्ही कॉन्टॅक्ट केलं तर ते W20चं काम करतायत, सो त्या एंगेजमेंट ग्रुपमध्ये तुम्ही बसतात तर तुम्ही त्यांना विचारू शकता. अशा वेगवेगळे एंगेजमेंट ग्रुप्स आहेत, यू शुड फिट इन देअर क्रायटेरिया. त्या हे सगळे ऍग्रिकल्चर आणि विषय दाखवले त्यात अँटी करप्शन शब्द एक दिसला, तो कुठल्या अर्थाने? अँटी करप्शन बिकॉज अल्टिमेटली करप्शन म्हणजे काय? करप्शनचं नुकसान कोणाला होतं? टेक्निकली गव्हर्नमेंट रेव्हेन्यू ना, सामान्य माणसाला इनडिरेक्टली होतं बघा, कारण आपण टॅक्स देतो. बट बेसिकली डेफिसिट कुठे तर गव्हर्नमेंट रेव्हेन्यू मध्ये डेफिसिट होतं. सो अँटी करप्शनचा उल्लेख यासाठी आहे कारण मेनी अ टाइम्स देर आर कंट्रीज which bribe the other countries to push their own projects. So that is point number 1. Secondly, all countries are a victim of corruption, whether it's United States of America, whether it's European countries, or whether it's India, or whether it's another developing country. So corruption in general कमी झालं पाहिजे आणि त्याचे मेकॅनिझम्स काय आहेत, आपण जॉईंटली इव्हॉल्व्ह करू शकतो का? मग त्यात बँकिंग सेक्टर अजून कसं स्ट्रेंथन करू शकतो, कारण बँकिंग मध्ये तुम्ही विदाऊट गॅरंटीचे लोन वगैरे देतात, त्यामुळे बँक्स पडतात म्हणजे पैसे कोणाचे पडतात? आपले पैसे पडतात, कारण बँक्सकडे स्वतःचे पैसे थोडे आहेत, ते आपले पैसे आहेत. सो हे मेकॅनिझम्स कसे स्ट्रेंथन करू शकतो त्याच्यावरती ते विचार करतात. सो दॅट इज नॉट अन एंगेजमेंट ग्रुप, दॅट इज अ मेन फायनान्स आणि शेर्पा ग्रुपच्या अंडर ते येतं. माझं थोडंसं वेगळं हो. प्रश्न आहे. आता राजेशजी सांगितलं हे सगळ्यांनाच वाटत असतं, कारण असे जे कार्यक्रम होतात ना त्याच्यात मोस्टली सगळे सिनियर सिटीजन्सच जास्त दिसतात. तर यूथला अट्रॅक्ट करण्यासाठी थ्रू सोशल मीडिया किंवा इन व्हॉट एव्हर मीडिया तुम्ही आपण म्हणजे काय करू शकतो एक slide मागे. विचार झाला तर बरं होईल. नुसतं येत नाही म्हणून तर होणार आता हे खालचे 2 फोटोज आहेत ना, खालचे 2-3 फोटोज तो मी आयोजित केला होता, मॉडेल G20 कार्यक्रम होता आणि हा मी नोव्हेंबरमध्ये अनाऊन्स केला होता. तेव्हा ती G20ची हवाई झाली नव्हती.
सो माझ्याकडे 100 रजिस्ट्रेशन नोव्हेंबर 25 पर्यंत आले होते. त्यानंतर आम्ही अमिताभ खान G20 शेर्पांना इन्व्हाइट केलं की माझ्याकडे 100 जण 2,500 रुपये देऊन आले आणि ते नोव्हेंबर 25 पर्यंत. त्यानंतर जान 15ला आम्ही जेव्हा एंट्रीज बंद केले माझ्याकडे 165 रजिस्ट्रेशन होते फ्रॉम 10 स्टेट्स ऑफ इंडिया. समजा दिल्लीतनं कोणी माझ्या कार्यक्रमाला येतोय मॉडेल G20 साठी, वयोगट होतं 35च्या वरती आम्ही कोणाला घेतलं नाही आणि प्रयत्न केला की अंडर 30 सगळे राहणार. मला वाटतं 1-2 काहीतरी 32चे कोणतरी असतील, पण 30च्या अंडरच सगळे होते. अँड सो दिल्लीतनं कोणी आलं असेल तर त्यांनी मिनिमम राजधानीवरती 5,400 रुपये खर्च केले. प्रबोधिनी कॅम्पस येणं इज अ टास्क. तुम्ही फ्लाईटने आलात किंवा ट्रेनमध्ये आलात, तिथून टॅक्सी करून तिकडे येणं अजून 1,000 रुपये. सो 10,000 रुपये खर्च करून माझा कार्यक्रम अटेंड केला. सो असं नाही आहे की यूथ येत नाही. मे बी आपण त्याचं पॅकेजिंग बरोबर नाही करत किंवा आपण त्यांच्याकडे एका वेगळ्या प्रकारे जात नाही. आता ह्याच्यात आम्ही पॅकेजिंग फॅन्सी केलं होतं, म्हणजे G20चा ते, म्हणजे काही जण तर मला वाटलं की तिकडे येऊन फक्त त्यांनी ते G20चा आम्ही जो सेल्फी बूथ बनवला होता त्यासमोर फोटो काढला आणि खुश झाले. त्यांना फेसबुकवरती टाकायला कंटेंट मिळाला, इंस्टाग्रामवरती टाकायला कंटेंट मिळाला. तशा प्रकारची मुलं कमी आली तरी चालते. नाही पण लाईक यू नाही बट यू त्यांना तुम्ही लोकेट मे बी ड्युरिंग माय कॉलेज डेज आय वॉजंट लाईक आय एम टुडे. मे बी आय वॉज लाईक दॅट ओनली. ओ आय सी. सो तुम्ही जसे मुलं आहेत त्यांना तुम्हाला घ्यावं लागेल आणि देन यू हॅव टू मेक देम फील इंटरेस्टेड इन ऑल दीज थिंग्स. नाही ते बरोबर म्हणताय तुम्ही. So- पण अपार्ट फ्रॉम दॅट नाही पण माझ्याकडे चांगली मुलं आली होती ना. अपार्ट फ्रॉम आता दिल्लीत असे सगळे कार्यक्रम होतात. एक तर कसं आहे की मुंबईत आपण पॉलिटिक्स किंवा इंटरनॅशनल रिलेशन्स किंवा इंटेलिजन्सिया किंवा NGO किंवा सिव्हिल सोसायटी, आपण मुंबईत सगळे पैशाच्याच मागे पडतो. एक काळ होता सगळ्यांनी इंजिनिअरिंग केली मुंबईत, त्यानंतर सगळ्यांनी MBA केलं, मग आता एक फॅशन आले सगळे CA करतायत. पैसा कमवण्याच्या पलीकडे कोणी विचारच नाही करत. मे बी मुंबई शहरच तसं आहे. आता तुम्ही मुंबईच्या बाहेर जा, लोकांची लाईफस्टाईलच वेगळी आहे. त्यांचे 3-3, 4-4, 5-5 जनरेशन पासूनचे छोटे बिझनेस जरी का नाही असो पण बिझनेस असतं. त्यांना रोज 10 ते 6 नोकरी करण्याची गरज नाहीये. सो त्यांना काहीतरी करून मला नोकरी करण्यासाठी काहीतरी धडपड करायची त्यांना गरज वाटतच नाही ती, म्हणून त्यांना भरपूर वेळ असतो बाकी धंदे करण्यासाठी. आता तुम्ही दिल्लीत गेलात, तुम्ही दिल्लीत राजेंद्र नगर एरियामध्ये जा. राजेंद्र नगर एरिया, करोलबाग एरिया, हे सगळे सिंधी रेफ्युजीज जे आले त्यांना तिकडे जागा दिली गेली होती. आता रेफ्युजी म्हणून जागा दिली होती, पण आता त्यांनी तिकडे 3-4 माळ्याचे बिल्डिंग बांधलेले आहेत, बेसमेंट बांधलेले आहेत. बेसमेंटमध्ये 10 बाय 10च्या 4 खोल्या असतील आणि तिकडे UPSCची मुलं 1-1 वर्ष राहतात, 5-5, 10-10 हजार रुपये देतात. मग तिकडे काही न करता एका व्यक्तीला 1,00,000-2 लाख रेव्हेन्यू मिळतो, काही न करता. सगळं वेळ असतो हे सगळं करायला. मे बी मुंबईच्या मुलांमध्ये, लोकांमध्ये, वी डोंट हॅव दॅट लक्झरी. वी ऑल कम फ्रॉम मिडल क्लास फॅमिलीज, वी ऑल हॅव टू सीक जॉब्स. म्हणजे आपण इथे म्हणून असं बोलतो तर ठीक आहे, बट मे बी द पेरेंट्स डिस्करेज द चिल्ड्रन. हे सगळं काय तुला काय मिळणार आहे का याच्यातनं? काय मिळणार? वी डोंट सी करिअर्स इन दिस ना. आता मलाही सगळे म्हणतात देवेंद्र तुझं पॉलिटिकल सायन्स आहे, इंटरनॅशनल रिलेशन्स आहे, तुला खरंच अजून वर जायचं ना, तुला दिल्लीत जावं लागेल. तशी रश्मिनी गेलीच. रश्मिनी माझी सिनियर आहे, तुम्ही क्लास पहिली स्पीकर होती मला वाटतं. सो रश्मिनीच्या मनात ते एकदम बसून गेलं की मला करिअर पॉलिटिकल सायन्स अकॅडमिशियन म्हणून मोठं व्हायचंय, इंटरनॅशनल रिलेशन्स. मुंबईत काहीच नाही, मला दिल्लीतच जावं लागेल कारण मुंबईत ते वातावरण नाही. सो आय वोंट ब्लेम द यूथ फॉर दॅट. आणि दुसरं एक काय की 10 वर्षापूर्वी, 15 वर्षापूर्वी मी जी धावपळ करायचो अशा कार्यक्रमांमध्ये जाण्यासाठी, मला आवडायचं, काहीतरी नॉलेज मिळतंय. आज सगळ्यांना इंटरनेटवरती नॉलेज मिळतंय. म्हणजे वाय विल एनीवन कम हिअर अँड लिसन टू अ लेक्चर? आता तुम्हीच हे रेकॉर्ड करून ऑनलाईन टाकणार आहात. बघून की ऑनलाईन मी ट्रेनमध्ये जाताना येताना देर इज, मी म्हणेन, टू मच ऑफ रीडिंग गोइंग ऑन. देर इज टू मच ऑफ इन्फॉर्मेशन ओव्हरफ्लो राईट नाव. रोज आपण व्हॉट्सअपवरती इतकं वाचतो, रोज फेसबुकवरती इतकं वाचतो. 10 वर्षापूर्वी इतकं वाचायचं का कोणी? क्वालिटी ऑफ रिडिंग इज अफेक्टेड. वाचतो ते खरं आहे का नाही आपल्याला माहिती नाही आता, पण आपलं वाचन भरपूर वाढलेलं आहे. मला खरंच वाटतं की 10 ते 6 मी रामभाऊ प्रबोधिनीमध्ये काम करतो. माझा इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ डेमोक्रॅटिक लिडरशिपचा कोर्स आहे, 1 year पोस्ट ग्रॅज्युएट प्रोग्राम इन लिडरशिप, पॉलिटिक्स अँड गव्हर्नन्स. माझ्याकडे 3 लाख रुपये
देऊन मुलं 9 महिने ट्रेनिंग घ्यायला येतात, ज्यांना पुढे जाऊन राजकारणात किंवा अशा सामाजिक राजकीय क्षेत्रात काम करण्याची इच्छा आहे. मुंबईतनं या वर्षी माझ्याकडे 2 विद्यार्थी आहेत. 4 वर्षात मुंबईतनं मला वाटतं एकच विद्यार्थी माझ्याकडे होता. 5 वर्षात ही माझी 6वी बॅच आहे. सो मुंबईचं वातावरण वेगळं आहे, त्यामुळे ते असेल. प्लस टाइम्स हॅव चेंज, इट इज द एज ऑफ टेक्नॉलॉजी. म्हणजे मला खरंच लेक्चर हवं असेल तर मी ऑनलाईन गुगल वरती सगळी माहिती घेऊन टाकेन. सो मी कशात लेक्चर ऐकायला जातो. 15 वर्षापूर्वी असं नव्हतं, मला खरंच लेक्चर ऐकायला जावं. मी खरंच विचार करत होतो, मी पण संघाचा स्वयंसेवक आहे, की संघाचं बौद्धिकचं रेलिव्हन्स किती आहे आज. 15 वर्षापूर्वी माहिती काहीच नव्हती हो, म्हणून वक्ता तयार व्हायचे, वक्ता यायचे, वक्ता बोलायचे, त्याचं एक वेगळं सिग्निफिकन्स होतं. आज तेवढं सिग्निफिकन्स नाही आहे ते, कारण आज इन्फॉर्मेशन इज अवेलेबल ऑनलाईन. म्हणजे कोणी असेल तो खटखट मोबाईलवरती गुगल करतो आणि चेक करून सांगतो. मी येताना एक बातमी वाचत होतो की मध्ये तुम्ही वाचली असेल, युनायटेड नेशन्सच्या एका कार्यक्रमात रिपब्लिक ऑफ कैलास ना, रिपब्लिकन सो रिपब्लिक युनायटेड स्टेट्स ऑफ कैलास का वॉट एव्हर, रिपब्लिक ऑफ कैलासाचं डेलिगेशन गेलं होतं. मग त्याच्यावरती कॉन्ट्रोवर्सी झाली, कारण असा देशच नाहीये युनायटेड नेशन्स मध्ये. असा काय झाला हे जाऊन द्या. हे एका प्रोग्राम मध्ये जाऊन बसले आणि त्यांनी प्रेझेंट केलं. हा बेट आहे आणि प्रायव्हेट बेट आहे, आणि त्यांनी स्वतःला देश डिक्लेअर केलं, पण युनायटेड नेशन्सनी अजून ते एक्सेप्ट नाही केलेलं आहे. आता मी येताना वाचलं की दॅट युनायटेड स्टेट्स ऑफ कैलासा साइंड अ सिस्टर सिटी अग्रीमेंट विथ न्यूयॉर्क. न्यूयॉर्क इज जसं मुंबईसाठी ठाणे आहे, न्यूयॉर्क इज फॉर न्यूयॉर्क. आणि मग लोकांचं आणि ते बाहेर पडलं की असा देशच नाही, मग कसं काय तुम्ही सांगितलं. मग तिकडच्या लोकांचे रिॲक्शन घेतले न्यूयॉर्कचे. मग ते लोक म्हणतात आय एम व्हेरी डिसअपॉइंटेड की कोणाला वाटलं नाही की गुगल करून चेक करावं की हा देश आहे का नाही. असे माझे ऑफिशियल आहेत, आय एम अशेम्ड म्हटले ते. अशी स्थिती आहे. सीट आहे, हा विरोधाभास कसा काय चालून घेतला जातो या स्ट्रक्चर आहेच ना. म्हणजे हे तुम्ही आता म्हणतायत सर, टेक्निकली UK वॉज ऑलवेज अ पार्ट ऑफ G20 इवन व्हेन इट वॉज अ पार्ट ऑफ द युरोपियन युनियन. But then how that is acceptable? That was accepted. Now I don't know the nitty-gritties of it, but right from the beginning it was accepted. दुसरी गोष्ट आता आपण फॉर एक्झाम्पल इव्हन G7 चा मी उल्लेख केला, G6, G7, G8 त्याच्यामध्येही असेच आहेत. दे आर द मोस्ट डेव्हलप्ड इकॉनॉमीज. UK आहे वेगळं, पण युरोपियन युनियन पण त्याचा भाग आहे. ओके. दुसरी गोष्ट म्हणजे जेव्हा इन्व्हायटीज असतात, काही परमनंट असतात, काही त्या प्रेसिडेन्सीला तो देश इन्व्हाइट करतो. आता फॅटअप हा आपल्या साऊथ ईस्ट एशियाच्या दृष्टीने एक आता इम्पॉर्टंट ऑर्गनायझेशन आहे, त्याचा उल्लेख कुठे मला याच्यात दिसला नाही. बिकॉज इट वॉज नॉट इन्व्हायटेड. हा म्हणजे त्याला काही स्पेसिफिक कारण आहे की नाही? म्हणजे मला स्पेसिफिक कारण मला वाटलं की ब्रिक्सला इन्व्हाइट करायला हवं होतं. तुम्ही एशियन डेव्हलपमेंट बँकला इन्व्हाइट केलंय. ब्रिक्स इज ब्राझील, रशिया, इंडिया, चायना, साऊथ आफ्रिका. सो आणि इंडिया इनिशिएटेड द ब्रिक्स बँक. बट मे बी मग नंतर मला वाटलं पण त्याचं सेक्रेटेरिएट चायनाकडे गेलं, सो मे बी त्यामुळे असेल. पण माहिती नाही, दे हॅड टू सिलेक्ट सर्टन ऑर्गनायझेशन, दे सिलेक्टेड दीज ऑर्गनायझेशन. आता दोन थोडे पॉलिटिकल स्वरूपाचे प्रश्न. एक U20चं समिट श्रीनगरमध्ये आताच होऊ घातलंय, याला ऑफिशियली G20 मधनं काय अपोज झाला आणि का झाला? श्रीनगरमध्ये जे होतंय दॅट इज नॉट अ ऑफिशियल, म्हणजे त्या अर्थाने ते Y20 प्रोग्राम, Y20 प्रोग्राम, इव्हन टू काश्मीर युनिव्हर्सिटी, Y20 प्रोग्राम. सो टेक्निकली फॉर एक्झाम्पल इथे उद्या Y20चा एक प्रोग्राम होऊ शकतो अँड देअर वोंट बी एनी फॉर्मली Y20 ऑफिशियल इन्व्हॉल्ड. इट इज नॉट ऑफिशियली G20 प्रोग्राम ॲज सच, इफ यू वॉन्ट टू से. इट इज नॉट डन बाय द गव्हर्नमेंट. थँक्यू. तुमच्या प्रेझेंटेशन मध्ये पण दिली आणि या प्रश्नोत्तरांचा उत्तर दिली. मी साठे सरांना विनंती करते आभार प्रदर्शन. बात नाही, आम्ही तसा प्रयत्न करू. आणि आता याच्या पुढची कमिटी आम्ही तरुण वर्गाकडेच देतोय, त्यांच्या अनुषंगाने काही आले तर आम्ही विचार करू. पण आता असं होईल होतं, तरुण वर्ग सगळा T20 आणि 50-50 मध्ये गळलेला असावा, त्यामुळे तो G20चा ऐकायला आलेला नाही आहे. सगळ्यांशी संपर्क साधलेला होता. आणि हा जो अटल स्मृती उद्यान आम्ही आपल्याला उपलब्ध करून आहोत, त्यांचे आभार मानतो. त्यानंतर हे आपल्या टेक्निशियन जे आहेत टेक्नॉलॉजीमधले, त्यांचे आभार मानतो. आणि अतिशय महत्त्वाचं, याच्या पुढच्या कार्यक्रमामध्ये आपण आता राजेशजींनी उल्लेख केला
त्या 3 विषय आपण हाताळणार आहोत. एक सार्क, दुसरा सागरमाला आणि तिसरा अतिशय नवीन, अजूनही तो कच्चा आहे पण ग्लोबल रुपी हा जो विषय आहे त्या विषयाला आपण हात घालणार आहोत. त्यातल्या तज्ञ आपण बोलूया. ग्लोबल रुपी म्हणजे आज आंतरराष्ट्रीय स्वरूपामध्ये फक्त डॉलर बेसिक पकडून त्याच्यामध्ये एक्सचेंज होतं, ते आता रुपयामध्ये करण्याचा मोदीजींनी प्रयत्न सुरू केला आहे. त्याच्यामध्ये मला वाटतं 17-18 देश सामील झालेले आहेत आणि 20 लोक त्यात बरोबर ना? रुपी, ग्लोबल रुपी. हां, त्या ग्लोबल रुपीवर या आपण हे विषय हाताळणार आहोत. विषय सर्वसामान्यांच्या दृष्टीने, माहिती होण्याच्या दृष्टीने नक्की चांगले आहेत. जास्तीत जास्त उपस्थिती पुढे राहील असा प्रयत्न करूया. आणि आता आपण प्रार्थना करूया. जाऊया. ग्लोबल प्रार्थना ही यज्ञमयजन्तदेवास्ताय धर्माणि प्रथमान्यासन्न देहनाकं महिमानस्तजन्यत्र पूर्वे साध्या सन्ति देवा. ओम राजाधिराजाय प्रसन्नसायिने नमो वयं वै श्रवणाय कुर्महे. समे कामान् कामकामाय मह्यं कामेश्वरो वै श्रवणो ददातु. वै राज वै श्रवणाय महाराजाय नमः. ओम स्वस्ति साम्राज्यं भोज्यं स्वराज्यं वैराज्यं पारमेष्ठं राज्यं महाराज्यमाधिपत्यमयं समन्तपर्या ईस्यात् सार्वभौम सार्वायुष अन्तादापराधात् पृथिव्ये समुद्रपर्यन्ताया एकराणि तदप्येष श्लोको विधिरो मरुतपरिवेष्टारो मरुतस्यावसङ्गे आवीक्षितस्य कामप्रे विश्वे देवा सभासद इति. भारत माता की जय.